हॅलो एव्हरीवन. लॉ अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशन इन इंडियाचं आपलं हे तिसरं लेक्चर आहे. पहिल्या लेक्चरमध्ये आपण सिलेबसचा ओव्हरव्ह्यू घेतला होता, प्रश्न कशा प्रकारे विचारतात तेही पाहिलं होतं. आणि याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण लॉ ॲज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल चेंज हा आपला सिलेबस मधला पहिला पॉइंट बघितला होता. ओके, सो आधीचे लेक्चर्स तुम्ही पाहिले असतील, जसं लॉ अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशनचे तर 2च झाले आहेत, आता हे तिसरं लेक्चर आहे. पण कॉन्स्टिट्यूशनल लॉ न्यू चॅलेंजेसचे आपले बरेच लेक्चर झालेले आहेत. 2 मॉड्यूल त्यामधले आपले पूर्ण कव्हर झालेले आहेत. सो तुम्ही ते पाहिलेले असणं मला अपेक्षित आहे. मी हे लेक्चर्स अशोकदादा साबळे लॉ कॉलेजच्या मुलांसाठी रेकॉर्ड करतेय, बरोबर आहे. LLM चे स्टुडंट आहेत सगळे. तर तुम्ही हे पाहिल्यानंतर तुम्ही पाहिलंय असं कमेंटमध्ये कळवायचं आहे, जेणेकरून मला कळेल की हे लेक्चर्स तुम्ही बघताय. कारण आपण पुढच्या आठवड्यामध्ये गुगल मीटच्या माध्यमातून सुद्धा भेटणार आहोत लॉ कॉलेजचे विद्यार्थी. तर तिथे डाऊट सॉल्व्हिंग आणि आन्सर रायटिंग रिलेटेड वगैरे आपण बोलणार आहोत. तर त्यापूर्वी हे सर्व लेक्चर्स तुमचे बघून झालेले असले पाहिजेत. ओके, त्यामुळे ते पहा, त्याच्यातनं नोट्स काढा, त्यातनं काही डाऊट्स असतील तर ते विचारा. कारण डाऊट्सही येत नाहीयेत, तर तुम्ही बघताय की नाही याच्याबद्दलच मला थोडीशी साशंकता आहे की पाहिलं जातंय की नाही, किंवा ते लेक्चर्स तुमच्यापर्यंत पोहोचतायत की नाही. कारण हे तुमच्यासाठी रेकॉर्ड केलेली गोष्ट आहे, त्यामुळे थोडंसं इंटरॅक्टिव्ह होऊयात, थोडंसं बोला की समजलंय किंवा नाही समजलेल्या गोष्टी असतील तर त्यावरती आपण पुढचे सेशन्स घेऊ. ठीक आहे, क्लिअर आहे. लॉ अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशनचं तिसरं लेक्चर. आता यामध्ये आपण काय बघणार आहोत, आधीपर्यंत आपण मिनिंग बघितलं होतं, सोशल ट्रान्सफॉर्मेशन काय आहे, त्याचबरोबर लॉ ॲज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल चेंज पण आपण डिस्कस केलं होतं. आता ट्रॅडिशन आणि कस्टम्स मधून लॉ कसा येतो हे आपण बघणार आहोत. ओके, ट्रॅडिशन, लॉ ॲज अन प्रोडक्ट ऑफ ट्रॅडिशन अँड कल्चर हा आपला नेक्स्ट पॉइंट आहे. लॉ ॲज अन प्रोडक्ट. ठीक आहे, बघा, जसं मी म्हटलं की लॉने सोशल ट्रान्सफॉर्मेशन केलं किंवा लॉ ॲज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल चेंज आपण बघितला. म्हणजे सोसायटीमध्ये ज्या इव्हिल्स होत्या, चुकीच्या प्रथा चाललेल्या होत्या, तर त्या अबॉलिश करण्यासाठी लॉनं एक स्वतःचा काय रोल, स्वतःचा एक महत्वाची भूमिका पार पाडली. तर त्याचबरोबर लॉ सुद्धा काही कुठून बाहेरून आलेला आहे का, तर नाही, इथल्याच ट्रॅडिशन आणि कस्टम्स मधून सुद्धा लॉ आलेले आहेत. जसं आपण बघितलं की कोलोनियल एरामध्ये काही लॉज ब्रिटिशांनी बनवले, पण इथल्या कंटेक्स्टला, इथल्या सिस्टीमला सूट होतील असे लॉज सुद्धा आहेत, बरोबर. किंवा आपले जे पर्सनल लॉज असतात ते इथल्याच कस्टम्सचे काय असतात, प्रोडक्ट असतात. ठीक आहे, इथल्या कस्टम्स थ्रू आलेले असतात. सो आता आपण लॉ ॲज अन प्रोडक्ट ऑफ ट्रॅडिशन अँड कस्टम हा पॉइंट डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, लॉ डज नॉट एमर्ज सडनली और इंडिपेंडेंटली, इट इज डीपली रूटेड इन ट्रॅडिशन, कस्टम्स, बिलीफ, कल्चरल प्रॅक्टिसेस ऑफ सोसायटी. लॉ कुठूनही आकाशातून पडलेला नाही. लॉ ने सोशल चेंज केला असं आपण म्हणत असताना सोसायटीने सुद्धा लॉवरती खूप जास्त इम्पॅक्ट पडलेला आहे, किंवा सोसायटीतूनच हा लॉ तयार झालेला आहे. सोसायटीची भूमिका लॉ तयार करण्यामध्ये किंवा लॉ समोर येण्यामध्ये मोठी आहे, कारण लॉ एक प्रोडक्ट आहे, सडनली कुठूनही एमर्ज झालेली ही गोष्ट नाहीये. प्रोडक्ट कसलं आहे, ट्रॅडिशन्सचं, कस्टम्सचं, बिलीफ, फेथ अँड कल्चरल प्रॅक्टिसेस. In early society, human conduct was regulated not by written laws but by custom, religious belief and moral codes. आपल्याला माहिती आहे, माणसाचा जो इतिहास आहे तो खूप मोठा आहे. तुमच्या कोडिफाईड लॉच्या आधीपासून माणूस आहे. जिथे माणूस आहे, जिथे सोसायटी आहे, तिथे काही रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत. तर हे रूल्स आणि रेग्युलेशन्स जरी रिटर्न फॉर्म मध्ये नसले तरी सुद्धा कस्टम्स मधून, रिलिजियस बिलीफ्स मधून आणि मॉरल कोड्स मधून आपल्याला हे रूल्स आणि रेग्युलेशन्स किंवा माणसाचं जे काही सोसायटीमधलं बिहेवियर आहे ते कंट्रोल करण्यासाठीचे काही कायदे आपल्याला दिसून येतात. इंडियन कल्चर ट्रॅडिशनली व्ह्यूड सोसायटी थ्रू द लेन्सेस ऑफ मायथॉलॉजी अँड रिलिजन. इंडियन जे कल्चर आहे ते कसं व्ह्यू झालंय, तर मायथॉलॉजी मधून आपल्याला ते दिसतं आणि रिलिजन मधून दिसतं. इंडियामध्ये भारतामध्ये खूप सारे काय आहेत, रिलिजन्स आहेत. त्या रिलिजन्सच्या वेगवेगळ्या काय आहेत, आपले आपले रूल्स रेग्युलेशन्स आहेत. कसं वागायचं, कसं सोसायटीमध्ये जगत असताना कशा पद्धतीच्या गोष्टी करायच्या, या संदर्भातली जो कोड आपल्याला मिळतो तो रिलिजन थ्रू मिळतो. कन्सेप्ट सच एज सतयुग,
त्रेतायुग, द्वापार युग, कलियुग रिफ्लेक्ट्स हाऊ पीपल परसिव्ड मॉरल डिक्लाइन ओव्हर टाइम्स. बघा, मॉरल्स डिक्लाइन झाले असं आपण म्हणतो. पूर्वी सत्ययुग होतं, त्या सत्ययुगाकडे जायचंय वगैरे अशी भाषा तुम्ही ऐकली असेल. ठीक आहे, सत्ययुग म्हणजे काय, तिथे सगळंच व्यवस्थित चाललेलं आहे, व्यवस्थित गोष्टी घडतायत, असं सत्ययुग आहे. त्यानंतर त्रेता द्वापार युगाबद्दल आपल्याला माहिती आहे, आणि आता चाललंय त्याला कलियुग म्हटलं जातं. सो हे युगांची कन्सेप्ट काय आहे, माणसाचे मॉरल्स डिक्लाइन होत आहेत. ओके, म्हणजे लॉ वरचा पकड कमी कमी होत चाललाय. सतयुग वॉज कन्सिडर अन आयडियल एज ऑफ ट्रुथ अँड हार्मनी. ओके, while Kaliyug was viewed as an age of decide selfishness and moral decay. म्हणजे मॉरॅलिटी कुठेतरी नाहीशी व्हायला लागलेली आहे. कशाच्या कंटेक्स्टमध्ये, कशाच्या संदर्भामध्ये, तर ह्या कलियुगाच्या कंटेक्स्टमध्ये. ठीक आहे, हे कुठे आहे, हे आपल्या ट्रेडिशन्स मध्ये आपल्याला दिसतंय, हे आपल्या रिलिजन मध्ये दिसतंय, रिलिजन टेक्स्ट मध्ये आपल्याला या युगांबद्दल समजतंय. ओके, सो यातूनच काय आहे, हाऊ एव्हर अ क्रिटिकल इव्हॅल्युएशन ऑफ हिस्ट्री reveals that even a so-called golden ages society was not free from injustice, violence and exploitations. तुम्ही जर बघितलं की त्या सतयुग ची जरी कन्सेप्ट असली, गोल्डन एजेस जरी असले, खूप चांगल्या गोष्टी जरी घडत असल्या, तरी त्याच काळात कुठेतरी हे थिंकिंग आहे ना की कलियुग येणार आहे किंवा काहीतरी चुकीचं घडणार आहे. तर मग बघा, म्हणजे आपल्याला एक दिसतं की तुम्ही कितीही चांगल्या एन्व्हायरमेंटमध्ये असलात किंवा गोल्डन एज ज्याला तुम्ही म्हणताय तिथे जरी असलात, तरी सोसायटी इनजस्टिस पासून कधीच फ्री नव्हती, व्हायलेन्स पासून कधीच फ्री नव्हती. त्याचबरोबर एक्सप्लॉयटेशन सुद्धा होतं, वॉर होते, डिनायल ऑफ वुमन राईट्स आपल्याला दिसतात, कास्ट डिस्क्रिमिनेशन दिसतं. बघा, वुमनला ऍज अ प्रॉपर्टी ट्रीट केलं जात होतं. ठीक आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीची ती संपत्ती आहे असं ट्रीट केलं जात होतं. त्यामुळे ह्युमन राईट्सचाही संबंध नाहीये आधीच्या आपण ह्याच्यामध्ये कंटेक्स्टमध्ये पाहिलं तर. कास्ट डिस्क्रिमिनेशन आपल्याला दिसतं, ऍब्सेन्स ऑफ इक्वॅलिटी वॉज कॉमन. ठीक आहे, कास्ट डिस्क्रिमिनेशन स्पेसिफिकली आपण इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये बोलतो, पण त्याचबरोबर रेशियल डिस्क्रिमिनेशन आपल्याला अनेक ठिकाणी दिसून येतंय. ठीक आहे, देअर वेअर नो स्ट्रक्चर्ड लीगल मेकॅनिझम्स टू प्रोटेक्ट वल्नरेबल ग्रुप्स लाईक वुमन, दलित्स, लोअर कास्ट. त्यामुळे आपल्याला एक स्ट्रक्चरल काय दिसत नाही, लीगल मेकॅनिझम दिसत नाही, लॅक दिसतो. या सगळ्या, हे सगळं जरी असलं, आपल्याकडे जरी ट्रेडिशन्स असल्या, कस्टम्स असल्या, तरी सुद्धा हा जो लॅक आहे स्ट्रक्चरल लीगल मेकॅनिझमचा, तो आपल्याला दिसून येतो. Concepts such as liberty, equality and fraternity, which form the foundation of modern constitutional democracies, were largely absent. ठीक आहे, लिबरॅलिटी किंवा इक्वॅलिटी, फॅटर्निटी हे दिसत नाहीये. ज्यांच्याकडे जास्त जमीन आहे, लँडलॉर्ड्स जे आहेत, त्यांच्याकडे पॉवर जास्त असलेले आपल्याला दिसून येते. संपत्तीच्या संदर्भातल्या ह्या गोष्टी झाल्या. त्याचबरोबर आपल्याला अनेक ठिकाणी काय दिसून येतं, लिबर्टी, इक्वॅलिटी, फॅटर्निटी च्या कन्सेप्टचा ऍब्सेन्स सुद्धा आपल्याला दिसून येतो. हे सगळं नंतरच्या काळामध्ये समोर आलं. वेअर ॲज आधी आपल्याला काय दिसतंय, खूप मोठ्या प्रमाणावर डिस्क्रिमिनेशन दिसते, कारण लीगल मेकॅनिझम नाहीये, एक स्ट्रक्चरल लीगल मेकॅनिझम नाहीये. दस law in ancient times primarily reflects प्रिव्हिलिंग कस्टम्स रॅदर दॅन युनिव्हर्सल नोशन्स ऑफ जस्टिस. आपल्याला दिसतं की या प्रदेशासाठी, पर्टिक्युलर प्रदेशासाठी काय उपयुक्त आहे, असेच कायदे ह्या ट्रेडिशन्स आणि कस्टम्स मधून येतात. कारण कस्टम्स ह्या कुणापुरत्या असतात, अशा युनिव्हर्सल व्हॅल्यूज आपल्याला त्यातून रिफ्लेक्ट होताना दिसत नाहीत. ठीक आहे, तो आपण जर हे बघितलं, मॅरेज रिलेटेड कस्टम्स असतील किंवा डिवोर्स रिलेटेड काही कम्युनिटीज मधल्या कस्टम्स असतील, आपल्याला एक लक्षात येतं की या पर्टिक्युलर ग्रुपसाठी लागू होणाऱ्या अशा गोष्टी आहेत किंवा ह्या ट्रॅडिशन्स आहेत. वेअरएज त्याला युनिव्हर्सल व्हॅल्यू नाहीये, लिबर्टीची, फ्रीडमची, फ्रॅटर्निटीची, किंवा ह्या ज्या युनिव्हर्सल कन्सेप्ट आपल्याला फ्रेंच रिव्हॉल्युशन नंतर दिसतात, किंवा रॅशनलायझेशनच्या गोष्टी जेव्हापासून आपण करतोय त्यामध्ये दिसतात, तर त्या थोड्याशा आपल्याला ह्या कस्टम्स आणि ट्रेडिशन्स मध्ये काय आहेत, ऍबसेंट दिसतात. युनिव्हर्सल नोशन ऑफ जस्टिस आपल्याला इथे दिसत नाही. ट्रेडिशन स्ट्रॉंगली इन्फ्लुएन्स सोशल हेरार्की, इस्पेशली द वर्ना अँड कास्ट सिस्टम. ट्रेडिशन्स ज्या आहेत त्या स्ट्रॉंगली इन्फ्लुएन्स करतात सोशल हेरार्कीला, इस्पेशली वर्ना अँड कास्ट सिस्टीम. आपल्याला माहिती आहे की वर्ण व्यवस्था इथे प्रॉमिनंट होती, त्यातूनच आपण कास्ट सिस्टीम समोर आले असं म्हणतो. तर मग हे सगळं प्रमोट केलं जातं, वेअर ॲज सोशल हेरार्कीला प्रमोट केलं जातं ट्रेडिशन्स मधून, पण तिथे
जो ग्लोबल जस्टिस मधला जो जस्टिसचा नॉर्म आहे, इक्वॅलिटीचा नॉर्म आहे, तो आपल्याला दिसत नाहीये. विच ग्रॅज्युअली बिकम रिजिड अँड ऑप्रेसिव्ह. आणि ही वर्ण सिस्टीम आधी कशी होती, काय होती, हे एका बाजूला राहिलं, पण नंतर आता काय झालं, ओव्हर द डिकेड्स हे आपल्याला असं दिसून यायला लागलं की ती खूप जास्त रिजिड झाली. एका वर्णातून दुसऱ्या वर्णामध्ये जाता येणं सुद्धा शक्य नाहीये, अशी परिस्थिती आपल्याला दिसून आली. ठीक आहे. Over the time, religious authority, particularly that the Brahmins, controlled almost every aspect of social life from birth to death. Customs, rituals and beliefs govern marriage, travel, occupation and even personal freedom. बघा इथे सगळ्या गोष्टी कोण गव्हर्न करतंय? कस्टम्स, रिच्युअल्स आणि बिलीफ्स. जी बिलीफ सिस्टीम वरती जो लॉ आहे, जो कोडिफाईड नाहीये, जो रिटर्न नाहीये, असा लॉ इथे काय करतोय, मानवी जीवनाचे जे काही इसेन्शियल फंक्शन्स आहेत, मानवी जीवनाचे जे इसेन्शियल घटक आहेत, ते सगळे घटक गव्हर्न करताना आपल्याला दिसून येतोय. लॉ देअरफॉर बिकम अ टूल फॉर प्रिझर्विंग सोशल ऑर्डर रॅदर दॅन प्रमोटिंग सोशल जस्टिस. सो आपल्याला इथे काय दिसतं, लॉ हे जे आहे ते लॉ देअरफॉर बिकम अ टूल फॉर प्रिझर्विंग सोशल ऑर्डर दॅन प्रमोटिंग सोशल जस्टिस. जी ऑर्डर आहे सोसायटीची, वर्णा सिस्टीम कशासाठी दिली होती? सोसायटीने एक प्रकारे आपण म्हणू शकतो की फंक्शन करावं, स्मूथ फंक्शन करावं, किंवा प्रत्येकाकडे कामं डिवायडेड असावीत. त्यातून ते पुढे आलं आणि मग ते रिजिड झालं, त्यातून कास्ट डिस्क्रिमिनेशन वगैरे आलं. ठीक आहे, ही सिंपल थेअरी जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला लक्षात येतं की जास्तीत जास्त ऑर्डरवरती भर दिला जातोय, कमांडवरती भर दिला जातोय. एखादी व्यक्ती कमांड देणार आणि ती कमांड सगळ्यांनी ऐकायची, जेणेकरून सगळंच शांत शांत आणि व्यवस्थित चालेल. पण इथे सोशल जस्टिस आपल्याला दिसत नाहीये, इंडिव्हिज्युअल फ्रीडम आपल्याला दिसत नाहीये, किंवा इथे काय आहे, हे जे लॅक्युनाज आहेत ते आपल्याला प्रॉमिनंटली दिसतात, की सोशल जस्टिस सारखी जी युनिव्हर्सल व्हॅल्यू आहे ती दिसत नाहीये. फक्त आपल्याला काय दिसतंय, एक सोशल ऑर्डर मेंटेन करण्याचा प्रयत्न दिसतोय. हे आहे ट्रॅडिशन आणि कस्टम्स मधून लॉ डिराइव्ड होणं. लॉ नव्हता का आधी? कोडिफाईड लॉ यायच्या आधी भारतामध्ये कायदे नव्हते का? तर होते, पण अगेन तिथे काही डिस्क्रिशन्स काम करत होते. राजाचं डिस्क्रिशन असेल, किंवा जे धनाढ्य लोक आहेत त्यांच्याकडे जास्त पॉवर असणं असेल. सो या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. आता क्रिटिसिझम अँड इव्हॅल्युएशन ऑफ लॉ इन लाईट ऑफ कोलोनायझेशन. कोलोनायझेशनच्या कंटेक्स्टमध्ये आपण काय बघणार आहोत, लॉचं इव्हॉल्युशन बघणार आहोत. सोशल रिफॉर्म्स इन इंडिया इनिशियली टूक प्लेस थ्रू रिलिजियस preaching and reform movements led by thinkers like Raja Ram Mohan Roy, Swami Dayananda Saraswati, Justice Ranade, Jyotiba Phule, Mahatma Gandhi, Dr. B.R. Ambedkar. आपण जेव्हा लॉ ॲज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल चेंज बघितलं होतं, तेव्हा ही सगळी नावं आपण पाहिली होती, की या सर्व लोकांनी मिळून एक चांगली सोसायटी आपल्याला समोर यावी म्हणून प्रयत्न केले. त्यांनी जे वेस्टर्न एज्युकेशन होतं ते घेतलेलं होतं यातल्या बऱ्याच लोकांनी. त्यामुळे काय झालं, त्यातून त्यांना थोडीशी जागृती आली, त्यातून त्यांना समजल्या गोष्टी की आपल्या याच्यातल्या ज्या इव्हिल ट्रेडिशन्स आहेत ते आपल्याला दूर कराव्या लागतील. सो त्यातून आपल्याला एक काय दिसून आलं, सोशल रिफॉर्मचं एक कल्चर इंडियामध्ये डेव्हलप झालेलं दिसून आलं. दिस मुवमेंट्स क्रिएटेड अवेअरनेस अगेन्स्ट सोशल इव्हिल्स like sati, child marriage, caste discrimination, untouchability, law as an instrument of social change मध्ये आपण ह्या सगळ्या इव्हिल्स बघितलेल्या आहेत, आणि त्याच्यावरती कशा पद्धतीने मात करण्यात आली इंडियाच्या कंटेक्स्ट मध्ये ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे. सच रिफॉर्म्स एफर्ट्स लॅक लीगल फोर्स अँड डिपेंडेंट ऑन व्हॉलंटरी ऍक्सेप्टन्स बाय सोसायटी. सो हे जे या ज्या इव्हिल्स होत्या, हे जे इव्हिल्स रिमूव्ह करण्यासाठी, काढून टाकण्यासाठी जे रिफॉर्म्स झाले, त्याला लीगल फोर्स नव्हती, लीगल बॅकिंग नव्हतं, आणि एक व्हॉलंटरी ऍक्सेप्टन्स ऑफ सोसायटीवरती त्या डिपेंड होत्या. म्हणजे जर सगळ्या सोसायटीने ते मान्य केलं तरच ह्या ज्या काही प्रथा आहेत त्याचं उच्चाटन किंवा त्या हटवल्या जाऊ शकत होत्या. पण इथे आपल्याला लीगल बॅकिंग दिसत नाहीये, लीगल फोर्स दिसत नाहीये. जेव्हा लॉ एखादी गोष्ट मॅन्डेटरी करतो, कंपल्सरी करतो, तेव्हा त्याला जे वजन येतं ते वजन आपल्याला इथे दिसत नाहीये. लोकांनी जर सार्वमताने ते मान्य केलं तरच त्या गोष्टी घडतील. पण बघा, ह्युमन इम्पॉर्टन्स, ह्युमन राईट्सच्या दृष्टिकोनातून ह्या किती महत्वाच्या गोष्टी होत्या. सतीप्रथा अबॉलिशन असेल, चाइल्ड मॅरेजच्या रिलेटेड गोष्टी असतील, किंवा कास्ट डिस्क्रिमिनेशन रिलेटेड गोष्टी असतील, तर त्याला लीगल फोर्सची गरज होती. एक्सपिरियन्स शोड दॅट मॉरल
persuasion alone was insufficient to bring deep and lasting social change. बघा हे वाक्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला हे आपण जर आपल्या हिस्ट्रीमध्ये बघितलं तरी आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की कायद्याशिवाय बदल करणं फक्त तुमच्या अवेअरनेसच्या बेसिसवरती, तुमच्या व्हॅल्यूज, मॉरल्स आणि तुम्ही तुमची जी काही परंपरा आहे ती चांगली परंपरा वगैरे सांगून बदल होतीलच असं नाही, किंवा ते बदल असतील ते सफिशियंट असणार नाहीये. जर तुम्हाला सफिशियंट आणि लॉंग टर्म बदल करायचे असतील तर काय करावं लागणार आहे? कायदा करावा लागणार आहे किंवा कायद्याला समोर आणावं लागणार आहे. मेनी इंडिव्हिज्युअल्स अँड कम्युनिटीज रेजिस्टेड रिफॉर्म बिकॉज इट थ्रेटन देअर ट्रॅडिशनल प्रिव्हिलेजेस. जे काही इंडिव्हिज्युअल्स होते, कम्युनिटीज होत्या, त्यांनी रेजिस्ट केले हे रिफॉर्म्स, कारण त्यांचे जे ट्रेडिशनल प्रिव्हिलेजेस होते ते दूर जाणार होते. बघा आपण लँड रिलेटेड आपण कॉन्स्टिट्युशनल लॉ बघत असताना कॉन्स्टिट्युशनल लॉ न्यू चॅलेंजेस मध्ये सुद्धा आपण एक गोष्ट बघितली होती की ज्या आपल्या केसेस आहेत, केस लॉज आहेत कॉन्स्टिट्युशनल लॉ मधल्या, त्या सर्व 1951 मधल्या जर आपण केसेस बघितल्या सगळ्या लँड रिलेटेड आहेत, लँड ऍक्विजिशनच्या रिलेटेड आहेत. जी जमीनदारी प्रथा अबॉलिश करण्यासाठी गव्हर्नमेंट झटत होतं, तर तीच जमीनदारी काही लोकांना टिकवून ठेवायची होती, कारण त्यांचे काहीतरी प्रिव्हिलेजेस होते ना, त्यामध्ये त्यांना काहीतरी मिळत होतं. त्यांचं जे राजे रजवाडे पण होतं ते काही लोकांना राजे रजवाडे असणंही टिकवून ठेवायचं होतं, कारण ते त्यांचे काय होते, ते प्रिव्हिलेजेस होते, जे ट्रॅडिशनल प्रिव्हिलेजेस त्यांना मिळत होते, तर ते ट्रॅडिशनल प्रिव्हिलेजेस त्यांना देऊ करायचे नव्हते. दिस मेड इट नेसेसरी टू इनॅक्ट फॉर्मल लॉज बॅक्ड बाय सँक्शन्स टू एन्फोर्स सोशल रिफॉर्म. सो यामुळे काय झालं, काही फॉर्मल लॉज असले पाहिजेत ही गरज निर्माण झाली. Colonization through exploitative in many respect introduced a structured legal system. इंडियामध्ये कोलोनायझेशन नंतर, ब्रिटिशर्सच्या येण्यानंतर आपल्याला एक स्ट्रक्चर लीगल सिस्टीम दिसून आली किंवा ती तयार झाली. कोलोनायझेशन कितीही वाईट होतं, कितीही खराब होतं, किती चुकीच्या गोष्टी त्या काळात घडल्या हे आपण नाकारत नाही आहोत, पण डिस्पाइट ऑफ दॅट एक इंडियाला प्रॉपर लीगल सिस्टीम देण्याचं काम ह्या कॉलोनायझेशनच्या काळामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. दॅट एनेबल स्टेट टू रेग्युलेट सोशल बिहेवियर थ्रू एन्फोर्सेबल बाय लॉज. याच्यासाठी एक्सेलंट जर आपण एक्झाम्पल घेतलं ते सती प्रथा अबॉलिशन असेल. सती प्रथा बंद करण्यासाठी म्हणून ऑफिसर्स नेमले जात होते आणि ते गावोगावी जाऊन जर असं कोणी सती जात असेल तर तिथे ते रोखत होते, ऍक्शन घेत होते. पनिशेबल ऑफेन्स होता तर पनिशमेंट देत होते. सो यातून ज्या गोष्टी बदलल्या किंवा ज्या रॅपिडली बदलल्या तर त्या अवेअरनेस मधून बदलायला आपल्याला वेळ गेला असता. ठीक आहे. द कोलोनायझेशन ऑफ शेड्यूल कास्ट Dalits highlights this need. Despite reform movements in ancient and medieval times, Dalits continued to face extreme oppression, segregation, and humiliation. Untouchability was not merely social exclusion, but territorial segregation, where Dalits were forced to live outside village boundaries. हे आपल्याला माहित आहे सर्वांना, कास्ट सिस्टीम काय आहे हे माहिती आहे. कास्ट सिस्टीम थ्रू जे काही एक्सप्लॉयटेशन झालंय, डिस्क्रिमिनेशन झालेलं आहे त्याबद्दल सुद्धा आपण अवेअर आहोत. आणि हे जे काही एक्स्ट्रीम ऑपरेशन होतं, सेग्रिगेशन होतं, गाव कुसाबाहेर राहणारे लोक म्हणून आपण हे याकडे बघतोय. आणि यांनी जे फेस केलेलं आहे, दलित्स वेअर फोर्स टू लिव्ह आउटसाइड विलेज बाउंड्रीज. सो हे जे फेस केलेले ह्या ज्या काही इव्हिल गोष्टी आहेत, तर या कंटेक्स्टमध्ये जो बदल करायचा होता शेड्यूल कास्टच्या रिलेटेड, सो तो बदल करण्यासाठी म्हणून डॉक्टर B.R. आंबेडकर स्ट्रॉंगली क्रिटिसाइज हिंदू स्क्रिप्चर्स अँड मनुस्मृती फॉर लेजिटिमायझिंग सच डिस्क्रिमिनेशन. आणि हे डिस्क्रिमिनेशनला लीगल मानणारे हे जे काही टेक्स्ट होते, स्क्रिप्चर्स होते, मनुस्मृती होती, सो ह्याला डॉक्टर B.R. आंबेडकरांनी स्ट्रॉंगली क्रिटिसाइज केलं. He argued that untouchability reflected primitive thinking rather than spiritual purity. So तुम्ही स्पिरिच्युअलिटीच्या नावाखाली किंवा स्पिरिच्युअल प्युरिटीच्या नावाखाली तुमच्या स्वच्छ किंवा तुम्ही खूप जास्त शुद्ध आहात या शुद्धतेच्या नावाखाली जे डिस्क्रिमिनेशन करताय, सो ते काय आहे, हे खूप जास्त प्रिमिटिव्ह थिंकिंग आहे, खूप जुनाट विचार आहेत असं त्यांनी मांडलं. ठीक आहे. द महाड सत्याग्रह 1927 वॉज लँडमार्क इव्हेंट इन दिस स्ट्रगल. महाडचा जो सत्याग्रह झाला होता 14 तळ्याचा, तो एक महत्वाचा लँडमार्क इव्हेंट होता.
तिथे जे दलित आहेत किंवा शेड्यूल कास्ट आहेत त्यांना पाणी पिता येत नव्हतं चवदार तळ्याचं. आणि कारण अगेन अनटचेबिलिटी आणि शुद्धता अशुद्धतेच्या आपल्या सगळ्या संकल्पना. वेन कास्ट हिंदूज डिनाइड दलित ऍक्सेस टू पब्लिक वॉटर सोर्स डिस्पाइट म्युनिसिपल रिझोल्युशन, आंबेडकर लेट पीसफुल मुवमेंट असर्टिंग द लीगल अँड मॉरल राईट टू इक्वॅलिटी. बघा, म्युनिसिपल जे रिझोल्युशन होतं म्हणजे कोलोनियल एरा आहे, तर कोलोनियल एरामध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटला या गोष्टी दूर करायच्या होत्या म्हणण्यापेक्षा तिथे तुम्ही ऍक्सेस करू शकता वॉटर, असं त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं. हे लीगल रिफॉर्म झालेले असताना सुद्धा तिथे दलितांना पाणी पिता येत नव्हतं. सो हे लीगल आणि मॉरल अशा दोन्ही कंटेक्स्टमध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर पुढे आलेत आणि दिस मुवमेंट सिम्बोलाइज द transition from customary operation to right-based legal assertion and laid the foundation for constitutional protection after independence. So जे कॉन्स्टिट्युशनल प्रोटेक्शन आपल्याला मिळालेलं आहे, आर्टिकल 17 असेल, सो या सगळ्याचं फाउंडेशन आपल्याला इथे आंबेडकरांनी जे काही सत्याग्रह केले, महाडचा सत्याग्रह असेल, काळाराम मंदिर सत्याग्रह असेल, सो ह्या सगळ्यामध्ये आपल्याला याचं एक फाउंडेशन दिसून येतं. आणि हे ब्रिटिशांनी ऑलरेडी हे कोलोनियल एरामध्ये घडलेल्या घटना आहेत. सो हे कोलोनियल सिस्टीमच्या कंटेक्स्टमध्ये आपल्याला सिलेबसमध्ये पॉइंट दिलेला आहे. इंट्रोडक्शन ऑफ कॉमन लॉ सिस्टीम अँड इट्स इम्पॅक्ट. आपला पुढचा जो पॉइंट आहे तो असा आहे की कॉमन लॉ सिस्टीम जी इंट्रोड्यूस झाली, अगेन हे कसलं प्रोडक्ट आहे? कोलोनायझेशनचं प्रोडक्ट आहे कॉमन लॉ सिस्टीम. सर्वांना एक कायदा. ओके, हे याचं एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे पिनल लॉज. आधी पिनल लॉज खूप वेगवेगळे होते, पण आयपीसी आल्यानंतर आपल्याला एक दिसलं की एक युनिफॉर्मिटी आली, एक कॉमन लॉ आपल्याला इंट्रोड्यूस झाला. ब्रिटिश कोलोनायझेशन इंट्रोड्यूस कॉमन लॉ सिस्टीम इन इंडिया अलॉंग विथ मॉडर्न लीगल इन्स्टिट्यूशन सच एज कोर्ट, कोडिफाईड लॉज, लीगल प्रोसिजर, प्रिन्सिपल ऑफ इक्वॅलिटी बिफोर लॉ. आपल्याला अनेक कोलोनियल गोष्टी आपल्या लीगल सिस्टीम मध्ये दिसून येतात. ओके, अगदी वेश म्हणजे जे वकील लोक, जो काही ड्रेस कोड असतो आपला, त्यानंतर अजून बऱ्याच ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यामध्ये आपल्याला आपण कोलोनियल सिस्टीम फॉलो करतोय की काय असं दिसतं. याचं कारण हे आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कोलोनियलच एरामध्ये इंट्रोड्यूस झालेल्या आहेत इंडियामध्ये. लीगल सिस्टीम असेल, एक इंट्रोडक्शन ऑफ कोर्ट असेल, अशा पद्धतीने कोर्ट असणार जिथे डिस्प्यूट सेटलमेंट होणार, त्यानंतर कोडिफाईड लॉज असतील, व्यवस्थित रिटर्न कोडिफाईड, ह्या ऑफेन्सला पर्टिक्युलर पनिशमेंट. हे सगळं आपल्याला कोणत्या काळामध्ये इंट्रोड्यूस झालंय? ब्रिटिश कोलोनायझेशन मध्ये इंट्रोड्यूस झालेलं आहे. Though imposed by colonial rulers, this system gradually become powerful instrument of social reforms. कोलोनियल रुलर्सनी हे इम्पोज केलेलं असलं तरी ही जी सिस्टीम होती ती एक पॉवरफुल इन्स्ट्रुमेंट बनली सोशल रिफॉर्म्सचं. लॉ लाईक अबॉलिशन ऑफ सती, विडो रिमॅरेज ऍक्ट, चाइल्ड मॅरेज रिस्ट्रेंट ऍक्ट अँड लॅटर अनटचेबिलिटी ऑफेन्सेस ऍक्ट चॅलेंज डीप रूटेड कस्टम अँड ट्रॅडिशन्स. ज्या डीप रूटेड कस्टम आणि ट्रॅडिशन्स होत्या, बघा कस्टम आणि ट्रॅडिशन्सनी लॉला इन्फ्लुएन्स केलं. कस्टम आणि ट्रॅडिशन्स मधून सुद्धा लॉ आलेला आहे, पण ज्या इव्हिल कस्टम्स आहेत, चुकीच्या कस्टम्स आहेत, त्याला दूर करून लॉ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल चेंज सुद्धा ठरलेलं आपल्याला दिसून येतं. सो हे जे लॉज होते बेसिकली कोलोनियल एरामधले, ते एक पॉवरफुल इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल चेंज असलेले, सोशल रिफॉर्म असलेले आपल्याला दिसून येतात. The introduction of a written constitution after independence further strengthened this transformation. The constitution reflects traditional based hierarchy with constitutional morality, guaranteeing fundamental rights and equality. Law now become a means to balance tradition and moral values. बघा, आपण बघतोय कोलोनियल एराच्या आधीचा एक काळ होता, बॅड पॅच होता इंडियामध्ये की जिथे खूपच इव्हिल गोष्टी घडतायत, इव्हिल ट्रॅडिशन्स आहेत, कस्टम्स चुकीच्या आहेत. कोलोनायझेशन नंतर काही बदल झाले, पण त्या बदलांना सुद्धा आपण पुढे घेऊन जाऊन आपण एक बेस्ट कॉन्स्टिट्यूशन तयार करण्याचा प्रयत्न केला कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीने. आणि त्यातून आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपण प्रिझर्व केली कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी, गॅरंटिंग फंडामेंटल राईट्स अँड इक्वॅलिटी. लॉ नाऊ बिकम मीन्स ऑफ बॅलन्स ट्रॅडिशन विथ मॉरल व्हॅल्यूज. आता आपल्या ट्रॅडिशन्स पण आहेत,
पर्सनल लॉज पण आहेत, पण त्याचबरोबर आपण मॉरल व्हॅल्यूजचा त्याला काय देतोय, बेस देतोय. बघा, आपल्या न्यू चॅलेंजेस मध्ये जे थर्ड मॉड्यूल आहे कॉन्स्टिट्युशनल फाउंडेशन पेपर 2 जो तुमचा आहे याच कोर्स अंडर, तर त्याच्यामध्ये न्यू चॅलेंजेस मध्ये आपण बघतोय की फंडामेंटल राईट्स किती कसे पद्धतीने बदलत गेले नवीन नवीन चॅलेंजेस आल्यानंतर. ओके, सो आधी जे आपल्याला फंडामेंटल वाटत होतं की हा अनटचेबिलिटी अबॉलिश झाली पाहिजे, ठीक आहे, होतीये, झालीये, पण आता त्या पलीकडे जाऊन जे राईट टू प्रायव्हसी बद्दल आपण बोलतोय, पुट्टस्वामी जजमेंट, बरोबर, त्याच नंतर आपण साबरीमाला जजमेंट बघितलं की जिथे रिलिजियस जी ऑटोनॉमी आहे किंवा रिलिजियस राईट्स आहेत ते जपायचे की वुमनचे जे ह्युमन राईट्स आहेत, बेसिक डिग्निफाईड ह्युमन एक्झिस्टन्सचे राईट आहेत ते जपायचे. सो हा डिस्कोर्स आपण इथपर्यंत आपण पोहोचलोय, म्हणजे ट्रेडिशन्स वरती आता आपण क्रिटिकल होऊन सुद्धा बोलायला लागलेलो आहोत, कोर्ट क्रिटिकल होऊन सुद्धा जजमेंट द्यायला लागलेलं आहे. हे आपल्याला इथे दिसतं. ट्रिपल तलाक जजमेंट असेल. ओके, सो इथे आपल्याला काय दिसतं, आता बॅलन्स ऑफ ट्रेडिशन अँड मॉडर्न व्हॅल्यूजला आपण आता दूर करत नाही आहोत, तर त्या प्रिझर्व करण्यासाठीचा प्रयत्न करत आहोत. हाऊएव्हर, लॉ कॅनॉट फंक्शन इफेक्टिव्हली इफ इट इज आयदर टू फार अहेड और टू फार बिहाइंड सोशल रियालिटीज. बघा, तुम्ही असा काहीतरी कायदा केलात की जो इथल्या सोसायटीसाठी खूपच जास्त काळाच्या पुढचा आहे, म्हणजे बेसिक गोष्टीच घडलेल्या नाहीयेत, बेसिक गोष्टीच इथे नाहीयेत, बेसिक एज्युकेशनचे राईट्सच नाहीयेत, आणि तुम्ही काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी देऊ पाहताय, कायद्या थ्रू एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्रिझर्व करू पाहताय, तर ते फक्त एक टेक्स्ट बुक म्हणून राहील. ठीक आहे, ते एक टेक्स्ट राहील, ते तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये उतरणार नाही. काही कंट्रीजचे कायदे आपण असे बघतो की कायद्यावरती काहीतरी वेगळं लिहिलेलं असतं, लिबरलायझेशनची भाषा असते, पण आपल्याला प्रत्यक्षामध्ये त्या कंट्रीमध्ये तेवढी लिबरलाइज गोष्टी दिसत नाही. असं का घडतं? कारण हा गॅप आहे. जर तुम्ही खूप जास्त काळाच्या पुढचे कायदे करायला लागलात तरी प्रॉब्लेम होणार आहे, आणि काहीतरी काळाच्या मागचे काहीतरी कायदे करायला लागलात आणि अगदी परंपरांना वगैरे धरून असं काहीतरी करायला लागलात जे की आत्ताच्या काळामध्ये अडॉप्ट करणं शक्य नाहीये, तर ते काय होईल, तर ते सोशल रियालिटी पासून खूप दूर जायला लागेल आणि तो जो कायदा आहे तो प्रॉपरली फंक्शन करू शकणार नाही. लॉ सक्सीड ओनली वेन दे रिझोनेट विथ ऑनगोईंग सोशल चेंज. प्रेशर ग्रुप्स, पॉलिटिकल पार्टीज, पब्लिक ओपिनियन. प्रेशर ग्रुप्स जे प्रेशर टाकतात गव्हर्नमेंट वरती वगैरे, पॉलिटिकल पार्टीज असतील, पब्लिक ओपिनियन असतील, सिग्निफिकंटली इन्फ्लुएन्स लॉ मेकिंग. कायदा बनवण्याची जी प्रक्रिया आहे ते हे सर्व जे घटक आहेत ते काय करतात, इन्फ्लुएन्स करतात. Legislation often reflect the demand of powerful social groups measured by political strength, organization and public support. Even progressive goals such as uniform civil code have faced resistance due to socio-political consideration. बघा, युनिफॉर्म सिव्हिल कोड UCC ची जी डिस्कशन आहे ही आपण लॉ कॉलेजला, आता LLM चा स्टुडंट आहात तुम्ही लॉ कॉलेजला जेव्हा फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं असेल तेव्हा सुद्धा तुम्ही ती ऐकलेली असणार आहे की UCC येणार, युनिफॉर्म सिव्हिल कोड येणार, युनिफॉर्म सिव्हिल कोड्स वरती आपले डिबेट झालेले असतील, तुमच्या कॉलेजमध्ये डिस्कशन झालेले असतील. तुम्हाला माहिती आहे की युनिफॉर्म सिव्हिल कोडचा हा जो मुद्दा आहे तो आपण खूप वर्षांपासून ऐकतोय आणि त्याला एक रेझिस्टन्स आपल्याला दिसून येतो. एक प्रोग्रेसिव्ह जरी तो गोल असला तरी सुद्धा हे जे प्रेशर ग्रुप्स असतात किंवा पॉलिटिकल पार्टीज असतात, तर त्यांचं जे सोशो पॉलिटिकल कन्सिडरेशन जेव्हा आपण घेतो त्यामध्ये आपल्याला तो रेझिस्टन्स दिसून येतोय. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही काळाच्या पुढे सुद्धा, सोशल रियालिटीच्या पुढे सुद्धा जाऊ शकत नाही आहात, आणि सोशल रियालिटी कन्सिडर करूनच तुम्हाला कायदे बनवणं भाग आहे लेजिस्लेशनला. ओके, कन्क्लुजन काय आहे, लॉ इन इंडिया हॅज इव्हॉल्व्ड फ्रॉम बिंग अ रिफ्लेक्शन ऑफ ट्रेडिशन्स अँड कस्टम्स to becoming a dynamic instrument of social transformation. While traditions shaped early legal norms, colonization introduced modern legal institutions that challenge unjust practices. Early जे legal norms होते, बेसिक नॉर्म्स होते, कोलोनायझेशनच्या आधीचे, त्या ट्रेडिशन्सनी कायद्याला, लिगल नॉर्म्सला शेप केलेलं होतं, आणि कोलोनायझेशनने एक मॉडर्न लिगल सिस्टीम, कोर्टचं स्ट्रक्चर
आणि ह्या सगळ्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला इंट्रोड्यूस केल्या, आणि अनजस्ट ज्या प्रॅक्टिसेस होत्या कास्ट रिलेटेड, वुमन डिस्क्रिमिनेशनच्या रिलेटेड आणि इव्हिल ज्या काही आपण प्रथा बघितल्या, सो त्या अनजस्ट प्रॅक्टिसेसना चॅलेंज केलं या लीगल इन्स्टिट्यूशन्सनी, मॉडर्न लीगल इन्स्टिट्यूशननी. द कॉमन लॉ सिस्टम कंबाइंड विथ कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज enable law to move beyond custom and promote justice, equality, human dignity. Okay, the common law system combined with constitutional values enable law to move beyond custom and promote justice. आता जी कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज आणि एक कॉमन लॉ जी सिस्टीम आहे, ह्या दोन्हीचं मिश्रण जर आपण केलं तर आपल्याला एक जस्ट, इक्वल आणि ह्युमन डिग्निफाईड, ह्युमन च्या कंटेक्स्टमध्ये डिग्निटी प्रिझर्व करणारी एक सिस्टीम दिसून येते. दो इन्फ्लुएन्स बाय सोशल प्रेशर, लॉ continues to play a crucial role in reshaping Indian society by balancing cultural continuity with progressive change. ठीक आहे, इंडियन सोसायटी बॅलन्सिंग कल्चरल कंटिन्युटी, इथलं कल्चर सुद्धा कंटिन्यू करून प्रोग्रेसिव्ह चेंज करण्याकडे आपला भर किंवा कल दिसून येतो. आपण लॉ ॲज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल चेंज बघितलं, त्यानंतर ट्रॅडिशन आणि कस्टम्सनी लॉला कसं शेप केलं ते बघितलं. कोलोनायझेशन नंतर या ट्रॅडिशन आणि कस्टम्सच्याही वरती काहीतरी आलं आणि आपल्याला एक जस्टिस, इक्वॅलिटी आणि ह्या सगळ्या कन्सेप्ट इंट्रोड्यूस झालेल्या आपल्याला दिसून येतात, आणि त्यातून काही कायदे आले, आणि ते कायदे पुढे जाऊन अजून शेप करण्याचं काम कोणी केलं? आपल्या कॉन्स्टिट्यूशनने केलं. कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी आणि कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज आल्या. पण आता हे सगळं आल्यानंतर सुद्धा हिंदू मॅरेज ऍक्ट तुमच्या रिच्युअल्स आणि कस्टम्सला सुद्धा प्रिझर्व करताय ना, त्याला सुद्धा लिगल व्हॅलिडिटी मिळतीये ना. सो आपलं कल्चर सुद्धा आपण इंटॅक्ट ठेवलेलं आहे, किंवा आपल्याला ते सुद्धा काय दिसतं, एक बॅलन्स दिसतो, कल्चरल कंटिन्युटी सुद्धा आपल्याला इथे दिसून येते. ठीक आहे, आता आपल्या सिलेबसमध्ये हा जो पॉइंट होता, हा पहिला पॉइंट होता, मॉड्यूल 1 मधला पहिला पॉइंट होता, लॉ ॲज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल चेंज, आपण तो बघितला. आता नेक्स्ट पॉइंट आपला आहे रिलीजन अँड लॉ. ठीक आहे, रिलीजन अँड लॉ मध्ये रिलीजन एक डिवाइड करणारा फॅक्टर आहे, फूट पाडणारा फॅक्टर आहे. आपल्याला हे एक्सप्लेन करायचंय किंवा हे समजून घ्यायचंय. त्यानंतर ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय आहे, तर सेक्युलरिझम आहे. तर ते कशा पद्धतीने आहे, काय केस लॉज आहेत, कशाच्या थ्रू आपण असं बोलू शकतो की सेक्युलरिझम ॲज अ सोल्युशन टू द प्रॉब्लेम. रिलीजन अ डिवायसिव्ह प्रॉब्लेम अँड सेक्युलरिझम ॲज अ सोल्युशन टू दॅट प्रॉब्लेम, हे आपल्याला इथे बघायचं आहे. त्यानंतर रिफॉर्म ऑफ लॉ ऑन सेक्युलर लाईन्स. सो सेक्युलर लाईन्स मध्ये जे काही रिफॉर्म झालेले आहेत, प्रॉब्लेम्स, फ्रीडम ऑफ रिलीजन अँड नॉन डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ रिलीजन, 25, 26, 27, 28 इथे आपल्याला फ्रीडम ऑफ रिलीजन बघायचं आहे, आणि नॉन डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ रिलीजन ही जी काही आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन मधली पॉलिसी आहे ते, किंवा फंडामेंटल राईट आहे ते आपण बघणार आहोत. आणि रिलीजियस मायनॉरिटी अँड द लॉ, आणि रिलीजियस मायनॉरिटीच्या संदर्भामध्ये 29, 30 काय म्हणतो लॉ हे आपल्याला पाहायचं आहे या पॉइंट अंडर मॉड्यूल 1 पॉइंट नंबर 2. ठीक आहे, बघूयात. रिलीजन is a significant social phenomenon deeply embedded in human society, with each religion having its own social base and sphere of influence. The nature and extent of religious observance are closely linked to membership within particular social group. Owing the competing religious belief and sentiments, religion often become source of सोशल टेन्शन अँड एन्झायटी. बघा, रिलीजन हा एक खूप मोठा सोशल फेनोमेनन आहे, आपल्याला माहिती आहे. रिलीजनमुळे रिलीजनला प्रमोट करण्यासाठी किंवा आपलं रिलीजन किती चांगलं आहे हे दाखवण्यासाठीची एक स्पर्धा सुद्धा आपल्याला दिसून येते. ठीक आहे, त्यानंतर आपले जे व्हॅल्यूज आहेत, कल्चर्स आहेत, ते कसे चांगले आहेत आणि ते कसे सोसायटीने ऍक्सेप्ट केले पाहिजेत या रिलेटेड सुद्धा आपल्याला वाद होताना दिसतात. रिलीजनला एक सोशल बेस आहे, स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे, जिथून तो रिलीजन ओरिजिन झालाय, त्या काळाची ती गरज होती किंवा त्यातून काही व्हॅल्यूज समोर आलेल्या आहेत. ठीक आहे,
आणि द नेचर अँड एक्सटेंट ऑफ रिलिजियस ऑब्झर्वन्स आर क्लोजली लिंक टू द मेंबरशिप. आणि हे जे नेचर आहे किंवा तुमच्या ज्या रिलीजन मधल्या बिलीफ्स आहेत त्या तुमच्या कम्युनिटी पुरत्या, तिथल्या लोकांपुरत्या मर्यादित असतात, जे मेंबर्स आहेत त्या ग्रुपचे, पर्टिक्युलर ग्रुपचे. ठीक आहे. आता हे इथे काय दिसतं, कॉम्पिटिंग रिलिजियस बिलीफ. तुम्ही श्रेष्ठ की आम्ही श्रेष्ठ, आम्ही अजून पूर्वीचे की तुमच्यापेक्षा अजून प्राचीन, याच्याबद्दलचे वाद आपल्याला याच्यामध्ये दिसून येतात. आणि यातून काय तयार होतं, इथे आपल्याला दिसतं एक सोशल टेन्शन तयार होतं. ठीक आहे, सोशल टेन्शन आणि एन्झायटी सुद्धा दिसून येते. सो रिलीजन ॲज अ डिवायसिव्ह फॅक्टर आपण बघतोय. रिलीजन दो essentially meant to provide spiritual guidance and moral values has often functioned as a divisive factor in society. In plural society, religious identity frequently become intertwined with social, political and economic interest. ओके, प्लुरल सोसायटीमध्ये जिथे आपल्याला विविधता दिसून येते, अशा सोसायटीमध्ये जी रिलिजियस आयडेंटिटी असते ती इंटरव्हीन करते सोशल, पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक इंटरेस्ट मध्ये. त्याच्यातून काय तयार होतं, कॉम्पिटिशन तयार होते, कॉन्फ्लिक्ट तयार होतं आणि कोणामध्ये, डिफरंट रिलिजियस ग्रुप्समध्ये. ठीक आहे. इन्स्टेड ऑफ प्रमोटिंग हार्मनी, रिलीजन इज समटाइम्स एक्सप्लॉयटेड बाय vested interest to mobilize mass support, consolidate power and legitimize dominance. ओके, डॉमिनन्स, मास सपोर्ट, कॉन्सॉलिडेट पॉवर, हे सगळे गोष्टी आपल्याला माहित आहेत. इन्स्टेड ऑफ प्रमोटिंग हार्मोनी, आता रिलीजनचं काम काय आहे, एक सोशल ऑर्डर मेंटेन करणं, हेच एम असणार आहे एखादं रिलीजन समोर येतं तेव्हा. आपल्याला दिसून येतं की शांततेचे संदेश वगैरे रिलीजन आपल्याला देत असतं. पण मग हे सगळं जरी असताना एक हार्मनी मेंटेन ठेवायची सोडून बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, पॉलिटिकल इन्फ्लुएन्स असेल, एक्सप्लॉयटेशन असेल किंवा डॉमिनन्सला लिगलाइज करणं असेल रिलीजनच्या अंडर, सो हे सगळं आपल्याला प्रॉमिनंटली दिसून येतं. रिलीजियस लीडर अँड इन्स्टिट्यूशन ॲट समटाइम्स अलाइन विथ पॉलिटिकल फोर्सेस, ट्रान्सफॉर्मिंग फेथ इनटू इन्स्ट्रुमेंट ऑफ एक्सक्लुजन अँड इंटॉलरन्स. बघा, हे आपले ते परके अशा ज्या गोष्टींवरती आणि याच्यावरती जेव्हा राजकारण केलं जातं, पॉलिटिकल फोर्सेस जेव्हा अप्लाय होतात, तेव्हा हे जे टेन्शन आहे, हे जे कम्युनल डिस्ट्रेस आहे, तो जास्त वाढलेला आपल्याला दिसून येतो. हिस्टॉरिकल एक्सपिरियन्सेस इन इंडिया डेमॉन्स्ट्रेट दॅट कम्युनल डिव्हिजन वेअर इंटेन्सिफाईड ड्युरिंग कोलोनियल रूल थ्रू पॉलिसीज ऑफ डिवाइड अँड रूल. आता हे कुठून आलं, इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये, इंडियाच्या सिस्टीममध्ये, कोलोनियल रूलमध्ये ब्रिटिशर्सना जेव्हा रिलीजन हा एक प्रॉमिनंट फॅक्टर आहे, तर मग जर तो प्रॉमिनंट फॅक्टर आहे तर त्या अंडर आपण डिवाइड अँड रूल ही पॉलिसी वापरू शकतो. ही स्मार्ट मूव्ह जेव्हा ब्रिटिशर्स करतात, त्यामुळे काय होतं, त्यांच्या पॉलिटिकल गेनसाठी त्यांनी ज्या व्हेरियस पॉलिसीज केल्या कोलोनियल रूलमध्ये, त्यामधून ते डिवाइड आणि रूल जास्त प्रखर झालेलं आपल्याला दिसून येतं. विच इन्स्टिट्यूशनलाइज रिलिजियस डिफरन्सेस फॉर पॉलिटिकल गेन. In the post-independence period, despite constitutional guarantees secularism and equality, communalism has persisted in form of religious polarization, rights and sectarian violence. बघा, आपल्याला हे जरी आपल्या कॉन्स्टिट्यूशनने फंडामेंटल राईट मध्ये तुम्हाला फ्रीडम ऑफ रिलीजन दिलेलं आहे, परत या सगळ्या गोष्टी दूर व्हायला हव्यात, इक्वॅलिटी, फॅटर्निटी, हे सगळे प्रिन्सिपल्स आपण अगदी प्रिॲम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन पासून डिस्कस करतो. पण हे सगळंच असताना सुद्धा पोस्ट इंडिपेंडन्स नंतर सुद्धा ब्रिटिशांनी जे डिवाइड आणि रूलची पॉलिसी वापरून जो काही गोंधळ घातलेला होता, तो आजही कायम राहिलेला आहे. आणि या सगळ्या कॉन्स्टिट्यूशनल गॅरंटी असताना सुद्धा, सेक्युलरिझम असताना सुद्धा, सेक्युलरिझमची पॉलिसी आपण पाहणारच आहोत पुढे की सेक्युलरिझम हे कसं सोल्युशन आहे या प्रॉब्लेमला. पण हे सेक्युलरिझम असताना, धर्मनिरपेक्षता असताना सुद्धा आपल्याला काय दिसून येतं, कम्युनलिझम हॅज पर्सिस्टेड इन द फॉर्म ऑफ रिलिजियस पोलरायझेशन. एक पोलरायझेशन झालेलं आहे, एखादं रिलिजन खूप स्वतःला सुप्रीम मानणं, दुसऱ्या रिलीजनला कमी लेखणं, किंवा हे जे व्हायलेन्स सुद्धा होतात, दंगे होतात. सो हे आपल्याला कशातून दिसून येत आहे, हे आपल्याला रिलीजन एक डिवायसिव्ह फॅक्टर म्हणून दिसून येतोय, सोशल हार्मनी नाही दिसत आहे इथे. सो फॅन्टेसिझम
मिसइन्फॉर्मेशन, आमचंच चांगलं किंवा हे आमचं एकदम भारी रिलिजन असं प्रमोट करणं, मिसइन्फॉर्मेशन देणं. बघा, दंगे होतात ह्याच्यासाठी काय असतं, टेम्पररी काहीतरी कारणं असतात, तात्कालिक काहीतरी कारणं असतात, की काहीतरी सोशल मीडियावरती काहीतरी पोस्ट करणं की जे मिसइन्फॉर्मेशन सुद्धा असू शकते. सो या मिसइन्फॉर्मेशन, पॉलिटिसायझेशन म्हणजे पॉलिटिकल आपल्या गेमसाठी एखाद्या पर्टिक्युलर लीडरने काहीतरी भाषण देणं आणि त्या भाषणातून व्हायलेन्स होणं, ह्या गोष्टी सुद्धा घडतात. सो ऑफ रिलिजियस सेंटिमेंट्स वीकन सोशल कोहेन्शन अँड अंडरमाइन डेमोक्रॅटिक व्हॅल्यूज. सो यातून आपल्याला काय दिसतं की ज्या डेमोक्रॅटिक व्हॅल्यूज आहेत त्या अंडरमाइन होताना दिसतात. दस वेन रिलिजियस transcends its spiritual dominance and enter realm of power politics, it ceases to be unifying force and instead become a source of social fragmentation and conflict. So हे जे रिलीजन आहे ते काय बनतं, सोर्स ऑफ सोशल फ्रॅगमेंटेशन, विभाजनाचं एक सोशल विभाजन होण्यासाठीचं म्हणून एक कारण बनतं आणि सोशल कॉन्फ्लिक्ट सुद्धा याच्यातून तयार होतात. ओव्हर द टाइम रिलीजियस अंडरगो ट्रान्सफॉर्मेशन ॲज अ रिझल्ट ऑफ सोशल डेव्हलपमेंट, रिफॉर्म मुवमेंट्स, द एमर्जन्स ऑफ अल्टरनेटिव्ह फेथ, द राईज ऑफ न्यू लिडरशिप. आपण बघतो की हिंदुइझम मध्ये सुद्धा आपल्याला पर्टिक्युलर काही काही अजून त्याच्यामध्ये तयार झालेले इझम्स दिसून येतात. ठीक आहे, एका फेथ पासून आर्य समाज असेल, वैष्णविझम असेल किंवा अजून म्हणजे वेगळ्या वेगळ्या फेथ्स आपल्याला त्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतात. हे कशातून झालं, हे एक रिफॉर्म करण्याच्या रिफॉर्म मुवमेंट्स होत्या या सगळ्या, की हे याच्यापेक्षा बेटर आम्ही देऊ इच्छितोय किंवा याच्यापेक्षा बेटर आम्हाला करायचं. सो द इमर्जन्स ऑफ अल्टरनेटिव्ह फेथ, सो अल्टरनेटिव्ह फेथ देण्याचं काम इथे झालेलं आपल्याला दिसून येतं. राईज ऑफ न्यू लिडरशिप होते, इंटरॅक्शन विथ अदर कल्चर्स, प्रोसेसेस ऑफ मॉडर्नायझेशन कॉन्ट्रीब्यूट टू चेंज विद इन रिलिजियस प्रॅक्टिसेस अँड बिलीफ. जेव्हा वेस्टर्न कल्चर बरोबर आपण डील करायला लागतो, वेस्टर्न कल्चर बरोबर आपला संबंध यायला लागतो, वेगवेगळ्या संस्कृतींशी आपला संबंध यायला लागतो, तेव्हा आपल्या रिलिजियस सेंटिमेंट्स मध्ये किंवा रिलिजियस फेथ मध्ये सुद्धा, प्रॅक्टिसेस मध्ये, बिलीफ मध्ये सुद्धा बदल होताना आपल्याला दिसतो. वाईल रिलिजन हॅज अ पोटेन्शियल टू ऍक्ट एज अ फोर्स ऑफ पीस, जस्टिस अँड लिबरेशन, especially for marginalized communities, it has frequently been misused by vested interest. बघा, रिलिजन इतकं पॉवरफुल टूल आहे, जर आपण ठरवलं तर ते एक पीस साठीचं, जस्टिस साठीचं, लिबरेशन, मुक्ती, सगळ्याच्या संदर्भानं आपण रिलिजनकडे बघू शकतो. एक बेटर टूल ऑफ सोशल ट्रान्सफॉर्मेशन आपला विषय असतो, सोशल ट्रान्सफॉर्मेशन साठी सुद्धा एक बेटर टूल म्हणून आपण रिलिजनला वापरू शकतो, जर आपल्याला हार्मनी मेंटेन करायची आहे, पीस मेंटेन करायचा आहे यासाठी. पण ते काय होतंय, सध्या मिसयूज होत आहे काही वेस्टेड इंटरेस्ट साठी. ठीक आहे, religious institutions and functionaries have at times aligned themselves with political power to protect their dominance, leading to communal divisions and conflict. Religion institutions आहेत आणि functionaries ज्या आहेत त्या align themselves with political power to protect their dominance, leading communal डिव्हिजन अँड कॉन्फ्लिक्ट. बघा, आपण जर इतिहासामध्ये बघितलं तरी सुद्धा आपल्याला एक दिसून येतं की धर्मसत्ता आणि राजसत्ता, तो धर्म जो आहे तो सुद्धा हा जी राजाची सत्ता आहे तिथे आश्रय घेताना आपल्याला दिसून येतो. याचं कारण काय आहे, जर आपल्याला राजाचं हे मिळालं, प्रोटेक्शन मिळालं, तर आपण आपला धर्म जास्त वाढवू शकतो, ही भावना. ठीक आहे, सो आपल्याला आत्ताच्या काळामध्ये हे कसं लिंक करता येईल की हे रिलिजियस इन्स्टिट्यूशन्स असतात, सो त्यांना सुद्धा एका प्रोटेक्शनची गरज असते, त्यांना सुद्धा एक पॉलिटिकल पॉवर हवी असते की जी पॉलिटिकल पॉवर त्यांना प्रोटेक्ट करेल आणि त्यांचा जो डॉमिनन्स आहे तो टिकून राहील, लोक त्यांना मानत राहतील किंवा लोकांवरती जो त्यांचा पगडा आहे तो कायम राहील. पण यामुळेच काय होतंय, आपल्याला डिव्हिजन आणि कॉन्फ्लिक्ट दिसून येत आहे. जेव्हा धर्म कशामध्ये एंटर करतो, स्टेटच्या अफेअर्स मध्ये एंटर करतो, तेव्हा आपल्याला हा कॉन्फ्लिक्ट जास्त झालेला दिसून येतो. इन प्लुरल सोसायटी लाईक इंडिया, रिलिजन हॅज ऑकेजनली फंक्शन्ड ॲज डिवायसिव्ह फॅक्टर. इंडिया सारखी जी विविधता असलेला देश आहे, जिथे आपण म्हणतो की जवळजवळ सर्व धर्माचे लोक इथे राहतात, सो या इंडियामध्ये सुद्धा अनेकदा ओकेजनली आपल्याला असं दिसून येतं की
रिलीजन हा डिवायसिव्ह फॅक्टर आहे, विभाजनकारी घटक असं आपण त्याला म्हणतो, की विभाजन करणारा घटक आहे. ऑल्दो इंडियाज कल्चरल एथोज इज रूटेड इन इन्क्लुझिव्हनेस. आपल्याला माहिती आहे की इंडियाचा जो कल्चरल एथोज आहे, आपण म्हणतो ना की कल्चर आणि ट्रेडिशन्स, आपण आधीचा पॉईंट बघितला होता. सो हा जो कल्चरल इथो आपल्याला दिसतो, कल्चर आपल्याला आपलं दिसतं, ते इन्क्लुझिव्हनेस मध्ये आहे, रिफ्लेक्टेड इन द प्रिन्सिपल ऑफ वसुदैव कुटुंबकम. आपण वसुदैव कुटुंबकम म्हणजे विश्वाला घर मानणारे लोक आहोत, विश्वाला कुटुंब मानणारे लोक आहोत. मग ही एवढी इन्क्लुझिव्हनेसची भावना, द वर्ल्ड इज वन फॅमिली, ही इन्क्लुझिव्हनेसची भावना असताना एखाद्या पर्टिक्युलर रिलीजन वरून रिलीजनला डिवायसिव्ह फॅक्टर म्हणून बघायला आपल्याला लागणं किंवा हा सिलेबस मधला घटक आपल्याला अभ्यासायला लागणं, हे खरं तर काय आहे, चुकीची गोष्ट आहे, राईट? किंवा हे असं ओकेजनली होणं सुद्धा चुकीचं आहे, कारण इंडियाच्या रूट्स मध्ये आपल्याला इथे कुठेही असं डिवायसिव्ह फॅक्टर म्हणून रिलीजन दिसून येत नाही, तर सर्वांना सामावून घेण्याची भावना दिसून येते. Communalism has remained a persistent challenge despite constitutional guarantees of equality and non-discrimination. The country has witnessed repeated communal violence, with the partition of India representing the most tragic example. भारताची जी फाळणी झालेली आहे, एक बेसिकली त्या काळात झालेले जे काही हिंदू मुस्लिम दंगे होते, सो ही इंडियाच्या कंटेक्स्ट मधली, जेव्हा आपण रिलीजन ॲज अ डिवायसिव्ह फॅक्टर बघतो, तेव्हा एक ट्रॅजेडिक मुवमेंट आपल्याला जर कुठली सांगायची असेल किंवा तुम्हाला जर एक्झाम्पल द्यायचं असेल, तर तुम्ही ती फाळणी किंवा पार्टिशनचं जो काही आपलं एक्झाम्पल आहे ते देऊ शकता. कारण एकदम ट्रॅजिक ब्लॅक इंडियाच्या हिस्ट्री मधले जर काही डेज असतील तर ते डेज आहेत, कारण तेव्हा झालेलं जे कम्युनल व्हायलन्स आहे, नॉन डिस्क्रिमिनेशनची आपली पॉलिसी आहे, त्याला पूर्णपणे हरताळ फासून जे काही व्हायलन्स झाले, जे काही गोष्टी घडल्या, पार्टिशन ऑफ इंडिया रिप्रेझेंटिंग द मोस्ट ट्रॅजिक एक्झाम्पल. सो कम्युनल व्हायलन्स जेव्हा आपण बोलतो तेव्हा पार्टिशनचं जे एक्झाम्पल आहे ते एक मोस्ट ट्रॅजिक एक्झाम्पल आहे. द रूट्स ऑफ मॉडर्न कम्युनलिझम कॅन बी ट्रेस लार्जली to colonial policies, particularly after 1857, when British adopted deliberate strategy of dividing Indian society along religious lines. ब्रिटिशांनी जेव्हा 1857 नंतर जेव्हा रिलीजन लाईन्स वरती इंडियाला डिवाइड करणं एक डेलिब्रेटली ऍक्ट सुरू केला, कारण जर हे सगळे लोक एकत्र आले तर ब्रिटिशांचं काही खरं नव्हतं, कारण ब्रिटिशांची पॉवर ही कमी होती किंवा इथल्याच लोकांना घेऊन त्यांनी ती पॉवर उभी केलेली होती. त्यामुळे हे डिव्हिजन चालू ठेवणं, स्ट्रॅटेजी ऑफ डिवायडिंग इंडियन सोसायटी, हे ब्रिटिशांसाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट होती. इन रिस्पॉन्स ऑफ दिस हिस्टॉरिकल एक्सपिरियन्स, सेक्युलरिझम एमर्ज ॲज अ इसेन्शियल प्रिन्सिपल फॉर मेंटेनिंग युनिटी इन डायव्हर्सिटी अँड एन्शुरिंग डेमोक्रेटिक गव्हर्नन्स. सो या सगळ्या हिस्टॉरिक मुवमेंट्सला, हिस्टॉरिकल एक्सपिरियन्सला उत्तर म्हणून आपल्याला सेक्युलरिझम एमर्ज झालेला दिसून येतो, एक इसेन्शियल प्रिन्सिपल फॉर मेंटेनिंग युनिटी इन डायव्हर्सिटी अँड एन्शुरिंग डेमोक्रेटिक गव्हर्नन्स. ठीक आहे. इंडियन सेक्युलरिझम इज बेस्ड ऑन प्रिन्सिपल ऑफ प्रिन्सिपल डिस्टन्स, वेअर द स्टेट मेंटेन न्यूट्रॅलिटी while ensuring equal respect for all religion. इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये सेक्युलरिझमचा अर्थ मी आधी सुद्धा लेक्चर्समध्ये, न्यू चॅलेंजेसवाल्या लेक्चर्समध्ये एक्सप्लेन केलं की सेक्युलरिझमचा इंडियाच्या कंटेक्स्टमधला जो अर्थ आहे तो वेगळा आहे इतर देशांच्या कंटेक्स्टपेक्षा. तो कसा? कारण स्टेट कोणताही ऑफिशियल रिलीजन बाळगत नाही, त्याचबरोबर स्टेट न्यूट्रल आहे, वाईल एन्शुरिंग इक्वल रिस्पेक्ट फॉर ऑल रिलीजन्स. सगळ्या रिलीजन्सच्या बद्दल स्टेटच्या मनामध्ये इक्वल रिस्पेक्ट आहे, पण स्टेटचा कुठलाही ऑफिशियल रिलीजन असणार नाहीये. म्हणजे स्टेट रिलीजनला काय करते? रिकॉग्नाइज करते. सेक्युलरिझमचा जर आपण शब्दशः किंवा इतर कंट्रीच्या कंटेक्स्टमध्ये अर्थ घेतला तर आपल्याला लक्षात येईल की रिलीजनला रिकॉग्नेशनच नाहीये किंवा रिलीजनला स्टेट रिकॉग्नाइजच करत नाहीये. वेअर ॲज इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये स्टेटला रिकॉग्निशन आहे, रिलीजनला रिकॉग्निशन आहे स्टेटकडून, पण स्टेटचा कुठलाही ऑफिशियल रिलीजन असणार नाही आणि स्टेट सर्व रिलीजनकडे कसं बघणार? न्यूट्रली बघणार. This approach does not imply hostility towards religion but promotes impartial treatment, coexistence
and mutual respect among religious communities. Impartial treatment, coexistence and mutual respects. ठीक आहे, हे आपल्याला इंडियाच्या सेक्युलरिझम मधून प्रमोट होणारे 3 घटक दिसून येतात. सेक्युलरिझम प्रोव्हाइड्स लेजिटिमेसी ऑफ स्टेट ऍक्शन, सेट्स लिमिट ऑन लीगल रेग्युलेशन ऑफ रिलीजन, फॉस्टर मल्टीकल्चर फ्रेमवर्क नेसेसरी फॉर सोशल हार्मनी. लेजिटिमेसी ऑफ स्टेट ऍक्शन, स्टेट्स लिमिट ऑन लीगल रेग्युलेशन ऑफ रिलीजन, लीगल रेग्युलेशन ऑफ रिलीजन आहेत त्याच्यावरती लिमिट्स घातलेले आपल्याला दिसून येतात. अँड फॉस्टर मल्टीकल्चर फ्रेमवर्क नेसेसरी फॉर सोशल हार्मनी. आणि जे मल्टीकल्चर आहे, जी विविधता आहे, विविधतेला जेव्हा तुम्ही रिकग्नाइज करता, जेव्हा तुम्ही ती मान्य करता, त्यानंतर ते मल्टीकल्चर जे फ्रेमवर्क आहे त्यामध्ये सोशल हार्मनी क्रिएट होऊ शकते आणि ते करण्याचं काम इंडियामध्ये झालेलं आहे. Although the word secularism, secular was formed added in preamble by 42nd amendment. मिनी कॉन्स्टिट्यूशन बघा, 42nd amendment थ्रू आपल्या इथे काय आलेलं आहे, 1976 ला सेक्युलर हा वर्ड प्रिॲम्बल मध्ये ऍड झाला. स्पिरिट ऑफ सेक्युलरिझम इन द कॉन्स्टिट्यूशन फॉर्म्स इज इन्सेप्शन. जे स्पिरिट ऑफ सेक्युलरिझम आहे ते काही इंडियन कॉन्स्टिट्यूशन साठी नवीन नाहीये. आपण म्हणू की 1976 ला सेक्युलरिझम इंडियामध्ये तेव्हापासून लागू झालंय का, तर तसं नाहीये. जे इंडियाचं कॉन्स्टिट्यूशन आहे ते आधीपासूनच सेक्युलरिझमला प्रमोट करत आहे. द फ्रेमर्स कॉन्शियसली रिजेक्टेड द आयडिया ऑफ स्टेट रिलीजन अँड incorporated provisions guaranteeing equality, freedom of religion and non-discrimination. सो जे फ्रेमर्स आहेत फ्रेमर्स आहेत कॉन्स्टिट्यूशनचे, त्यांनी कॉन्शियसली स्टेटला कुठलं तरी एखादं ऑफिशियल रिलीजन देण्याचं किंवा स्टेटमध्ये कुठला तरी रिलीजन इनकॉर्पोरेट करण्याचा जो प्लॅन आहे किंवा प्रोव्हिजन आहे ती दिलेली नाहीये. यातून काय झालंय, इक्वॅलिटी, फ्रीडम ऑफ रिलीजन आणि नॉन डिस्क्रिमिनेशन प्रमोट झालेलं आहे. सो सेक्युलरिझम काय करतोय, तर इक्वॅलिटी प्रमोट करतोय, फ्रीडम ऑफ रिलीजन आणि नॉन डिस्क्रिमिनेशन प्रमोट करताना आपल्याला दिसून येत आहे. ओव्हर द टाइम ज्युडिशियरी has affirmed secularism as a basic feature of the constitution. ज्युडिशियरीने सेक्युलरिझमला बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणून काय केलेलं आहे, अफर्म केलेलं आहे, रिकग्नाइज केलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. एन्शोरिंग इट रिमेन्स इनवॉयलेबल. ठीक आहे, सेक्युलरिझमचा अर्थ समजला. इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये तो काय होतो हेही आपण समजून घेतलं. सेक्युलरिझम जर असेल तर काय गोष्टी घडतील हे आपण बघितलं. रिलीजन ॲज अ डिवायसिव्ह फॅक्टर, आपल्याला माहिती आहे की रिलीजनमुळे डिव्हिजन होत आहे किंवा सोशल हार्मनी डिस्टर्ब होतीये. वेअर ॲज रिलीजनमध्ये पॉवर आहे की सोशल ऑर्डर खूप चांगली करता येऊ शकते, पण ती आपल्याला दिसत नाहीये. मग हे सगळं आहे, हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. तर मग सेक्युलरिझम काय आहे इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये, तर तो सेक्युलरिझम हा वर्ड बघितला. 42nd अमेंडमेंटनी काय झालंय, सेक्युलरिझम हा वर्ड आपल्या प्रिॲम्बल मध्ये ऍड झालाय, सेक्युलर हा वर्ड प्रिॲम्बल मध्ये ऍड झालाय. पण म्हणून काय 42nd अमेंडमेंट नंतर सेक्युलरिझम आपल्या इंडियामध्ये इंट्रोड्यूस झालंय का, नाही, तसं नाहीये. तर ते आधीपासूनच इंडियामध्ये आहे. सेक्युलरिझम आधीपासूनच आपल्या कंट्रीमध्ये आहे, जेव्हापासून कॉन्स्टिट्यूशन आपलं अंमलात आलेलं आहे. स्टेटचं ऑफिशियल रिलीजन नसणार आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतंय, नॉन डिस्क्रिमिनेशन प्रमोट होत आहे आणि त्यामुळे एक सोशल हार्मनी मेंटेन राहते. सो हे सगळं होतंय म्हणूनच सेक्युलरिझम काय आहे, ॲज अ सोल्युशन टू द प्रॉब्लेम. जो रिलीजन ॲज अ डिवायसिव्ह फॅक्टर आहे, तर त्याला त्या प्रॉब्लेमला डिवायसिव्ह फॅक्टर आहे, हा काय आहे, प्रॉब्लेम आहे. तर त्या प्रॉब्लेमला काय सोल्युशन आहे, तर सेक्युलरिझम हे सोल्युशन आहे. सेक्युलरिझम इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट नॅशनल गोल्स ऑफ अ इंडियन स्टेट. सेक्युलरिझम एक मोस्ट इम्पॉर्टंट नॅशनल गोल आहे इंडियन स्टेटचा. ऑल्दो इट हॅज बीन अडॉप्टेड ॲज अ ऑफिशियल पॉलिसी, अ सिग्निफिकंट सेक्शन ऑफ द सोसायटी कंटिन्यूज टू रिमेन नॉन सेक्युलर इन ॲटिट्यूड. Communalism and terrorism pose serious threats to secular fabric of the nation, often exploiting religious identities of political and ideological gains. ठीक है, secularism serves as a means of liberation from prejudices, intolerance and communal frenzy. Secularism हे कशापासून आपल्याला मुक्ती देण्याची क्षमता ठेवतं, प्रिज्युडायसेस पासून, इंटॉलरन्स पासून आणि कम्युनल फ्रेंझी.
इट हॅज अ इनहेरंट कॅपॅसिटी टू एनहान्स द प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स. या सर्वांमध्ये किंवा हे सर्व जे सेक्युलरिझम आहे त्याच्यामध्ये सेक्युलरिझमची जी पॉलिसी आहे त्यामध्ये एक इनहेरंट कॅपॅसिटी आहे टू एनहान्स द प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स. कशाची? ह्युमन राईट्स प्रोटेक्ट करण्याची. बघा, सेक्युलरिझम का प्रॉब्लेमला सोल्युशन आहे? कारण सेक्युलरिझम मध्ये ह्युमन राईटला प्रोटेक्ट करण्याची, सोशल वेलफेअरला प्रमोट करण्याची अँड एन्श्युअर डिग्निटी अँड इक्वॅलिटी फॉर ऑल इंडिव्हिज्युअल इरिस्पेक्टिव्ह ऑफ द रिलिजियस बिलीफची क्षमता आहे. सेक्युलरिझम या कन्सेप्टमध्ये काय काय होऊ शकतं जर सेक्युलरिझम एखाद्या कंट्रीमध्ये असेल तर? ह्युमन राईट्स प्रोटेक्ट होऊ शकतात, प्रमोट सोशल वेलफेअर, एन्श्युअर डिग्निटी अँड इक्वॅलिटी ऑफ इंडिव्हिज्युअल इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर रिलिजियस बिलीफ. कोणत्याही रिलिजियस बिलीफ मधून आलेला व्यक्ती असला तरी सुद्धा त्याचे जे बेसिक ह्युमन राईट्स आहेत ते प्रोटेक्ट होणार आहेत. इन प्लुरल सोसायटी लाईक इंडिया, जिथे खूप जास्त विविधता आहे, अशा सोसायटीमध्ये, इंडिया सारख्या सोसायटीमध्ये, द नीड इव्हॉल्व वायबल पॅरामीटर्स गव्हर्निंग द ट्रायंग्युलर रिलेशनशिप बिटवीन स्टेट, रिलिजन अँड इंडिव्हिज्युअल बिकम इसेन्शियल फॉर इफेक्टिव्ह सोशल ट्रान्सफॉर्मेशन. जर इफेक्टिव्ह सोशल ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल, सेक्युलरिझम ॲज अ प्रॉब्लेम ऑफ द सेक्युलरिझम ॲज अ सोल्युशन ऑफ दिस प्रॉब्लेम ऑफ रिलिजन ॲज अ डिवायसिव्ह फॅक्टर आपण बघतोय. त्यामध्ये आपल्याला एक गोष्ट समजते की जर 3 गोष्टींमध्ये आपल्याला रिलेशनशिप व्यवस्थित साधायची असेल, एक रिलिजन, दुसरं स्टेट आणि तिसरं इंडिव्हिज्युअल, तर सेक्युलरिझम एक इसेन्शियल टूल आहे फॉर इफेक्टिव्ह सोशल ट्रान्सफॉर्मेशन. कॉन्सिक्वेंटली इट वॉज कन्सिडर इम्पेरेटिव्ह दॅट इंडिया बी एस्टॅब्लिश ॲज अ सेक्युलर स्टेट. ठीक आहे. त्यानंतर द टर्म सेक्युलर डिराइव्ड फ्रॉम लॅटिन वर्ड सेक्युलम मिनिंग वर्ल्डली ऑर टेम्पोरल. वर्ल्डली म्हणजे वैश्विक असं काहीतरी म्हणजे सेक्युलर असं म्हणतात. त्यानंतर हिस्टॉरिकली इन मोनार्कियल सोसायटी सेक्युलरिस्ट वेअर ऑफन असोसिएटेड विथ रिपब्लिशन अँड रेजिस्टन्स टू रिलिजियस डोमिनेशन इन स्टेट अफेअर्स. द आयडिया ऑफ सेक्युलरिझम गेन प्रॉमिनन्स ड्युरिंग फ्रेंच रिव्हॉल्युशन. फ्रेंच रिव्हॉल्युशनच्या काळामध्ये आपल्याला एक सेक्युलरिझमला प्रॉमिनन्स मिळालेला दिसून येतो. विच सॉट टू डिसमेंटल द अलायन्स बिटवीन चर्च अँड स्टेट. द प्रिन्सिपल फॉर्मली इन्कॉर्पोरेटेड इन फ्रेंच कॉन्स्टिट्यूशन 1791, मेकिंग वन ऑफ द अर्लिएस्ट कॉन्स्टिट्यूशन रिकग्निशन्स ऑफ सेक्युलर स्टेट. सेक्युलर स्टेटला रिकग्नाइज करणारं वन ऑफ द अर्लिएस्ट कॉन्स्टिट्यूशन आहे फ्रेंच कॉन्स्टिट्यूशन, फ्रान्सचं फ्रेंच कॉन्स्टिट्यूशन ऑफ 1791. तिथून आपल्याला याचा काय दिसून येतो? हिस्टॉरिकल ओरिजिन या कॉन्सेप्टचं दिसून येतं. इन इंडियन कंटेक्स्ट सेक्युलर आयडियाज वेर नॉट इंटायरली फॉरेन. हे मी सांगितलं. सेव्हरल रूलर्स अँड रिफॉर्मर डेमॉन्स्ट्रेटेड रिलिजियस टॉलरन्स अँड इन्क्लुझिव्हनेस लॉंग बिफोर कॉन्स्टिट्युशनल सेक्युलरिझम एमर्ज. त्यामुळे इंडियासाठी सेक्युलरिझम नवीन नव्हतं, कारण जे रिफॉर्म्स झाले, रिफॉर्म मुवमेंट झाला, त्याच्यामध्ये सुद्धा सेक्युलरिझमचं प्रिन्सिपल समोर होतच. द मुघल एम्परर अकबर इज ऑफन साइटेड फॉर द पॉलिसी ऑफ रिलिजियस टॉलरन्स, while social reformers such as Raja Ram Mohan Roy, Swami Vivekananda emphasize respect for all religions. सर्व धर्मांचा आदर करणं करावा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला रिफॉर्मर्स जेव्हा रिफॉर्म करण्यासाठी, सोसायटीमध्ये बदल घडवण्यासाठी झटत होते, तिथपासून सुद्धा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी दिसून येतात. Notably, Maharaja Ranjit Singh officially adopted secularism as a policy of governance, treating all religious communities equally and ensuring state neutrality in religious matter. So, इथे बघा आपल्याला हे हिस्ट्रीमध्ये सुद्धा दिसून येतं की महाराजा रणजित सिंग होते, त्याने ऑफिशियली सेक्युलरिझम पॉलिसी ऑफ गव्हर्नन्स म्हणून अडॉप्ट केलेलं होतं. सो इंडियासाठी ही काही एंटायरली फॉरेन कन्सेप्ट नाहीये. He is therefore regarded as a pioneer in the practical implementation of secular principle. ज्याने सेक्युलरिझमला ॲज अ प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट केलं असं नाव आपल्याला दिसून येतं इंडियामध्ये. द इंडियन नॅशनल काँग्रेस फॉर्मली इनिशिएटेड डिस्कशन ऑन सेक्युलरिझम इन 1888, advocated the idea of secular nationalism.
The concept entered active Indian politics during 1920s, particularly with Mahatma Gandhi's leadership. Khilafat movement, which symbolized inter-religious unity and opposition to colonial rule. हिस्ट्रीमध्ये आपल्याला हे सेक्युलरिझम दिसून येतो. कोलोनियल रूलला विरोध करताना सुद्धा वेगवेगळ्या धर्माचे लोक एकत्र येऊन काम करत होते. सो हे काय होतं, हे एक सेक्युलरिझमचंच एक्झाम्पल आहे. बघा, डिस्पाइट ऑफ लॉंग हिस्टॉरिक प्रेझेन्स, द नेचर अँड द मिनिंग ऑफ सेक्युलरिझम इन इंडिया रिमेन contested. There is no universally accepted precise definition of secularism in Indian context. So एक सेक्युलरिझमची एक प्रिसाइज, व्यवस्थित, वेल डिफाईन्ड डेफिनेशन आपण इंडियाच्या कंटेक्स्ट मध्ये देऊ शकत नाही. जवाहरलाल नेहरू observed in his autobiography, no word perhaps in any language is more likely to be interpreted in different ways by people as the word religion. Since secularism is intrinsically linked with religion, it inevitably carries varied connotations shaped by social, cultural and historical experiences. So हे जे रिलीजन आहे ते खूप जास्त काही कनोटेशन्स घेऊन चालत असतो, सोशल, कल्चरल आणि हिस्टॉरिकल एक्सपिरियन्सचे. इंडियन सेक्युलरिझम therefore represent unique model. One emphasize equal respect for all religion rather than strict separation between religion and the state. So हे आपल्याला इंडियाचं मॉडेल दिसून येतं सेक्युलरिझम मधलं. रिफॉर्म ऑफ लॉ ऑन सेक्युलर लाईन्स, प्रॉब्लेम, फ्रीडम अँड रिलीजन ऑन नॉन डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ रिलीजन, हा आपला नेक्स्ट पॉइंट आहे. ठीक आहे. रिफॉर्म ऑफ द लॉ ऑन सेक्युलर लाईन्स, प्रॉब्लेम्स काय आहेत बघा. रिफॉर्मिंग लॉ ऑन सेक्युलर लाईन्स इज इसेन्शियल इन प्लुरल सोसायटी like India to ensure equality, social justice and constitutional morality. However, such reforms face several challenges. The foremost problem arises from the tension between religious freedom and social reform. Many personal laws are rooted in religious traditions and any attempt to reform them is often perceived as an attack on religious autonomy. बघा, सेक्युलर लाईन्स वरती जेव्हा लॉची आपण गोष्ट करतो किंवा बोलतो, इव्हन आपण जर युसीसीचं एक्झाम्पल घेतलं, युनिफॉर्म सिव्हिल कोडचं एक्झाम्पल घेतलं, तरी सुद्धा तो एक रिलीजनवरचा अटॅक समजून टेन्शन्स तयार होत आहेत. ठीक आहे. मेनी पर्सनल लॉज आर रूटेड इन रिलीजियस ट्रेडिशन्स. आपल्याला दिसतं की खूप सारे पर्सनल लॉज आहेत की जे डीप रूटेड आहेत ट्रेडिशन मध्ये. आता त्यांना जर तुम्ही रिफॉर्म करण्याचा प्रयत्न केलात, अटेम्प्ट केलात, तरी सुद्धा काय होऊ शकतं, अटॅक ऑन रिलीजन समजला जाऊ शकतो. आर्टिकल 13 मध्ये आपल्याला माहिती आहे, लॉज इनकन्सिस्टंट और इनडेरोगेटरी विथ फंडामेंटल राईट्स असं म्हटलेलं आहे. तर त्या राईट्स, फंडामेंटल राईट्स बरोबर जे लॉज इनकन्सिस्टंट आहेत त्यांचं काय होणार हे त्या पर्टिक्युलर आर्टिकल 13 मध्ये दिलेलं आहे, पार्ट 3 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये. सो पण तिथे पर्सनल लॉज इन्क्लूड होणार की नाही याच्यावरती डिस्कशन आहे, डिबेट आहे. आणि जेव्हा साबरीमाला जजमेंट दिलं त्यानंतर आपण एक म्हणू शकतो की हा साबरीमाला जजमेंट असेल किंवा ट्रिपल तलाक जजमेंट असेल, ट्रिपल तलाक रिलेटेड जेव्हा आपल्याकडे जजमेंट आता आलं तेव्हा आपण म्हणू शकतो की हा पर्सनल लॉज जे व्हायोलेट करतायत, इनकन्सिस्टंट आहेत फंडामेंटल राईट्स बरोबर, तर ते काय आहेत, वॉइड आहेत किंवा चुकीचे आहेत असं आपण ठरवू शकतो. सो हे कधी, हे आत्ता इव्हॉल्व्ह व्हायला लागल्यात ह्या गोष्टी. याला वेळ का लागतोय, कारण अगेन रिलीजन हा जो फॅक्टर आहे तो खूप सेन्सिटिव्ह इश्यू आहे आणि रिलिजियस ऑटोनॉमीवरती तो एक अटॅक समजला जात आहे. रेझिस्टन्स फ्रॉम conservative religious groups, political mobilization and religious sentiments and the fear of loss of cultural identity frequently obstruct legislative reforms. आपली जी कल्चरल आयडेंटिटी आहे, आपलं जे अस्तित्व आहे ते धोक्यात येईल की काय असं वाटल्यामुळे किंवा अशा पद्धतीची भावना निर्माण झाल्यामुळे रेझिस्टन्स
होतो, कोणाकडून रिलीजियस ग्रुप्स असतील, पॉलिटिकल पार्टीज, पॉलिटिकल मोबिलायझेशन असेल, रिलीजियस सेंटिमेंट्स असतील, सो या सगळ्यांकडून रिलीजियस सेंटिमेंट्स असले जे पॉलिटिकल मोबिलायझेशन असतील, फिअर ऑफ लॉस ऑफ कल्चरल आयडेंटिटी फ्रिक्वेंटली ऑब्स्ट्रक्ट लेजिस्लेटिव्ह रिफॉर्म. सो लॉ, सेक्युलर लाईन्स वरती लॉ का तयार होऊ शकत नाहीयेत किंवा काय प्रॉब्लेम तयार होत आहेत? जेव्हा सेक्युलर लाईन्स वरती आपण लॉ तयार करायला बघतो तेव्हा अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स आपल्याला समोर दिसतात. अनदर सिग्निफिकंट चॅलेंज is the difficulty in distinguishing between essential religious practices and secular or social practices. Judiciary has often been required to decide what constitutes as essential religious practices and leading to subjective interpretation. बघा, इसेन्शियल रिलीजियस प्रॅक्टिस काय आहे हे डिस्क्राईब करण्यासाठी, हे समजून घेण्यासाठी बऱ्याचदा ज्युडिशियरीला इंटरव्हीन करावं लागलेलं आहे. ट्रिपल तलाक ही इसेन्शियल रिलीजियस प्रॅक्टिस आहे की नाही ह्याचा एक वाद आपल्याला दिसतो किंवा याच्यावरती झालेलं डिस्कशन आपल्याला दिसतं. सो याच्यातलं डिस्टिंक्शन करण्यासाठी ज्युडिशियरीला खूप मोठा रोल प्ले करावा लागत आहे. कोणता? इसेन्शियल रिलीजियस प्रॅक्टिसेस अँड सेक्युलर अँड सोशल प्रॅक्टिसेस मधलं डिस्टिंग्विश करण्यासाठी. इन कमिशनर्स HRE वर्सेस श्री लक्ष्मीनेंद्र तीर्थ स्वामीनार, the Supreme Court held that only essential and integral part of religions are protected. जे essential आहे, integral आहे part of the religion तो protect होईल, while secular activities associated with religion can regulated by the state. पण ज्या secular activities आहेत त्या स्टेट रेग्युलेट करणार. जो इसेन्शियल पार्ट आहे, खूप महत्वाचा पार्ट आहे, याच्याशिवाय रिलीजन पुढे पुढे फंक्शनच करू शकत नाही अशी कंडिशन आहे, तर तोच फक्त काय होणार? प्रोटेक्ट होणार. हाऊएव्हर डिटरमाइनिंग व्हॉट इज इसेन्शियल इज रिमेट कॉन्ट्रोवर्शियल. जरी या केसने सांगितलं असलं की इसेन्शियल प्रॅक्टिसेस प्रोटेक्ट होणार, पण काय काय इसेन्शियल मध्ये येणार, परत काळानुसार इसेन्शियल गोष्टी पण बदलणार. सो हे सगळं डिफाईन करत राहणं हा एक मोठा काय आहे? टास्क आहे. आणि हा टास्क कोणाच्या समोर मोस्टली येतो? ज्युडिशियरीच्या समोर येतो. Further, political consideration often delay or dilute secular reforms. बघा, जे डिबेट अराउंड युनिफॉर्म सिव्हिल कोड अंडर आर्टिकल 44. आर्टिकल 44 काय आहे? आपलं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहे. स्टेटला दिलेला एक डायरेक्टिव्ह आहे की तुम्ही युनिफॉर्म सिव्हिल कोड आणा, पण ते डायरेक्टिव्ह आपल्या राईट्स मध्ये, आपल्या लीगल सिस्टीम मध्ये का येत नाहीये, लॉ म्हणून का आपल्या समोर येत नाहीये? कारण पॉलिटिकल कन्सिडरेशन तिथे आहेत, सोशो पॉलिटिकल काही वाद आपल्याला दिसून येतात. सो इथे रिलीजियस सेन्सिटिव्हनेस आहे, त्यामुळे सेक्युलर लीगल प्रिन्सिपल्सला काय होतंय? तो प्रॉब्लेम ठरत आहे. Thus, while secular reforms aims to equality and justice, it faces resistance due to religious orthodoxy, political compulsion and societal division. फ्रीडम ऑफ रिलीजन अंडर कॉन्स्टिट्यूशन 25, आर्टिकल 25 आपल्याला माहिती आहे. आर्टिकल 25 आपल्याला बेअर टेक्स्ट मधून तुम्हाला ते वाचायचं आहे, आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. सर्वांना काय आहे? आर्टिकल 25 अंडर फ्रीडम ऑफ कन्सायन्स अँड राईट टू फ्रीली प्रोफेस, प्रॅक्टिस अँड प्रमोलिगेट रिलीजन मिळतं. त्यानंतर केस आहे आपल्या समोर रतलाल पानचंद Gandhi versus State of Bombay. The Supreme Court held that religious practices are much as a part of religion as faith and belief. The court emphasized that individuals have the right to express their religious belief through ritual and observance. So कोर्टने सांगितलं की इंडिव्हिज्युअल्सला राईट आहे की त्यांचं जे इंडिव्हिज्युअल हॅव अ राईट टू एक्सप्रेस देअर रिलीजियस बिलीफ, त्यांच्या ज्या रिलीजियस बिलीफ आहेत त्या रिच्युअल्स आणि ऑब्झर्वन्स मधून काय करायचे आहेत, त्यांनी परफॉर्म करण्याचा त्यांना राईट आहे किंवा रिलीजन पुढे नेण्याचा अधिकार आहे. हाऊएव्हर, फ्रीडम ऑफ टू प्रोमोलिगेट रिलीजन डज नॉट इन्क्लूड राईट टू फोर्सिबली कन्वर्ट अदर्स. तुमचा फ्रीडम ऑफ रिलीजन आहे, तुम्हाला आर्टिकल 25 अंडर फ्रीडम ऑफ रिलीजन दिलेला आहे, याचा अर्थ तुम्ही दुसऱ्यांना फोर्स करून कन्वर्ट करू शकत नाही. तो अधिकार तुम्हाला इथे मिळत नाही. इथे सुद्धा एक केस आहे. ओके, क्लॅरिफाईड, या केसमध्ये काय झालं होतं? सुप्रीम कोर्ट क्लॅरिफाईड दॅट द राईट, या केसमध्ये
right to propagate does not include the fundamental right to convert. Force conversion infringes upon another person's freedom of consent. तुम्ही जर फोर्स करून जर कन्व्हर्जन करत असाल तर समोरच्या व्यक्तीचा जो कन्सायन्सचा राईट आहे, राईट टू कन्सायन्स, तो काय होतोय, हॅम्पर होत आहे आणि त्याच्यावरती तुम्ही तो तुम्ही इन्फ्रिंज करत आहात. Absolute nature of freedom of conscience was reinforced in Bijoy Immunil versus State of Kerala, where court protected the religious belief. बघा इथे नॅशनल अँथम केस म्हणून आपण हिला ओळखतो की एक जो पर्टिक्युलर कल्ट होता, ग्रुप होता, त्यामध्ये त्यांचे जे देव होते जोहान्स, तर त्यांना सोडून इतर कोणाचेही गुणगान गाण्याची परवानगी त्यामध्ये नव्हती. त्यामुळे पर्टिक्युलर शाळेतली जी मुलं होती त्यांनी रिफ्यूज केलं नॅशनल अँथम गायला, वेअरच ते म्हणाले की आम्ही उभे राहू रिस्पेक्टमध्ये. सो ते रिस्पेक्ट दाखवत होते, त्यांचा जेन्युअन रिस्पेक्ट आपल्याला इथे दिसून येतो की ते उभे राहतात. ओके, ते असं म्हणत नाहीत की आम्ही मानत नाही वगैरे, पण त्यांचं म्हणणं होतं की आम्ही गाणार नाही कारण आम्ही आमच्या हा जो पर्टिक्युलर रिलीजन आहे त्यामध्ये ते मान्य नाहीये. सो कोर्टाने काय केलं, त्यांचं जे बिलीफ होतं ते प्रोटेक्ट केलं अंडर आर्टिकल 25. नॉन डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ रिलीजन. रिलीजनच्या बेसिसवरती नॉन डिस्क्रिमिनेशनचं जे प्रिन्सिपल आहे ते प्रिन्सिपल कॉन्सर्न ऑफ इंडियन तो एक कॉन्स्टोन आपल्याला एक पाया दिसून येतो कशाचा, इंडियन सेक्युलरिझमचा. आर्टिकल 14, 15 and 16 guarantees equality before law and prohibit discrimination on the ground of religion in matter of civil rights and public employment. Article 14 equality before law and equal protection of law. 15 prohibition of discrimination on the basis of religion, race, caste, sex and place of birth. आणि 16 काय आहे, इक्वॅलिटी, इक्वल ऑपॉर्च्युनिटी इन पब्लिक एम्प्लॉयमेंट. सो हे जे सगळे इक्वॅलिटीचे प्रिन्सिपल आहेत ते काय करतायत, रिलीजनच्या बेसिसवरती जे डिस्क्रिमिनेशन होते त्याला प्रोहिबिट करतात. त्यामुळे लॉ मध्ये आपल्याला काय दिसून येतं, सेक्युलरिझम इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये दिसून येत आहे. आर्टिकल 15 डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ, मी जसं सांगितलं, रिलीजन, रेस, कास्ट, सेक्स अँड प्लेस ऑफ बर्थ करतं. आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन मध्ये ऍडमिशन डिनायची ही केस आहे. तर या केसमध्ये काय झालंय बघा, Supreme Court held that denial of admission to educational institutions only on the religion violates Article 15. Article 15 व्हायोलेट झालेला आहे. रिलीजनच्या बेसिसवरती जेव्हा ऍडमिशन डिनाय होतोय तेव्हा आर्टिकल 15 काय होतोय, व्हायोलेट होतोय. 16 कशाच्या संदर्भात आहे, ऑपॉर्च्युनिटी इन पब्लिक एम्प्लॉयमेंटच्या रिलेटेड आहे. सो हे सुद्धा आपलं एक सेक्युलर प्रिन्सिपल आहे आपण म्हणू शकतो. Article 27 further strengthen religious neutrality by promoting state from compelling citizen to pay taxes for promotion or maintenance of the particular religion. Article 27 जे आहे ते रिलीजन न्यूट्रॅलिटीच्या रिलेटेड आहेत. कशाच्या काय आहे ते, प्रोहिबिटिंग स्टेट फॉर कंपायलिंग सिटीजन टू पे टॅक्स घेण्यापासून स्टेटला प्रोहिबिट करत आहे फॉर प्रमोशन और मेंटेनन्स ऑफ एनी पर्टिक्युलर रिलीजन. अगेन मी पुन्हा एकदा सांगेन, जे जे आर्टिकल्स आपण इथे बोलतोय ते प्रत्येक आर्टिकल आपल्या बेअर ऍक्ट मधून व्यवस्थित वाचायचे आहेत. ठीक आहे, आर्टिकल 27 म्हटल्यानंतर आर्टिकल 27 इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं ओपन करायचं आणि त्यातला बेअर टॅक्स वाचायचा आहे. फक्त नोट्सच्या भरोशावरती राहायचं नाहीये, ते वाचल्यानंतर जी क्लॅरिटी येईल ती खूप जास्त महत्वाची आहे. The reforms in law on secular lines is indispensable for achieving social justice, equality and constitutional governance. However, such reforms face resistance due to religious conservation, political pressure. ठीक आहे, आपल्याला हे सगळं समजलंय की रिलीजन एक डिवायसिव्ह फॅक्टर आहे, राईट. त्याला सोल्युशन सेक्युलरिझम आहे. पण सेक्युलरिझम इंडियामध्ये सगळ्या लॉज मध्ये वापरण्यासाठी काही प्रॉब्लेम्स येत आहेत. काय प्रॉब्लेम्स आहेत, रिलीजियन सेंटिमेंट्स असतील, पॉलिटिकल प्रेशर असेल, प्रेशर ग्रुप्स असतील आणि अजून ज्या काही आपल्याला अजून समस्या दिसून येतात त्या सगळ्या समस्या. सो ह्या सगळ्या समस्या आहेत, प्रॉब्लेम्स आहेत. पण याच्यावरती सोल्युशन काढण्यासाठी इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये काय गोष्टी घडलेल्या आहेत, कॉन्स्टिट्यूशन काय म्हणतं, आर्टिकल 25 पासून आपण पाहिलं, 25, 26, 27 अँड 28. परत त्याचबरोबर रिलीजियस इन्स्टिट्यूशन्स, रिलीजियस मायनॉरिटीजना इन्स्टिट्यूशन सुरू करण्यासाठी कल्चरल अँड एज्युकेशनल राईट सुद्धा मिळतात 29 आणि 30 मध्ये.
त्यानंतर आपण पाहिलं की इक्वॅलिटीचा जो पूर्ण कंटेक्स्ट आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन मधला आर्टिकल 14, 15, 16. सो यामध्ये सुद्धा आपल्याला सेक्युलरिझम दिसून येतं, कारण रिलिजनच्या बेसिसवरती आपल्याला काय करता येणार नाही, डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही. सो रिलिजनच्या बेसिसवरती जे सोल डिस्क्रिमिनेशन होतं, एज्युकेशन घेऊ न देणं किंवा अजून काही ज्या प्रॉब्लेम्स होते जे आपण केस लॉ एक बघितली, सो त्यामध्ये आपल्याला एक लक्षात आलं की जर रिलिजनच्या बेसिसवरती डिस्क्रिमिनेशन होत असेल तर इंडियामध्ये तो काय आहे, ऑफेन्स आहे, पनिशमेंट आहे तिथे. सो हे सगळं सेक्युलरिझमचा हा पूर्ण डिस्कोर्स आपण बघितला. आणि त्याचबरोबर आपण बघितलं की युसीसी युनिफॉर्म सिव्हिल कोड सुद्धा लागू करण्यामध्ये काय प्रॉब्लेम्स येत आहेत. आणि रिलिजन म्हणून जे इंडियामधली जे ट्रॅजेडिक मुवमेंट होती ती म्हणजे पार्टिशन. हे सगळं आपण बघितलं. आता रिलिजियस मायनॉरिटीच्या रिलेटेड मी सांगितलं, रिलिजियस मायनॉरिटीजला जर आपल्या इन्स्टिट्यूट स्थापन करायचे असतील, आपलं रिलिजन प्रमोट करायचं असेल तर ते करण्याचं पूर्ण काय आहे, स्वातंत्र्य आहे, आझादी आहे, फंडामेंटल राईट आहे ऍक्च्युली तो, फ्रीडम ऑफ रिलिजन, मायनॉरिटी राईट आणि सेक्युलर गव्हर्नमेंट एन्शोरिंग दॅट minorities can preserve their identity while fully participating national life. तो 25 to 30 चे जे सगळे आर्टिकल्स आहेत ते रिलिजनच्या रिलेटेड आहेत. रिलिजियस मायनॉरिटीजना 29 आणि 30 मध्ये कल्चरल आणि एज्युकेशनल राईट्स मिळतात. सो 29 आणि 30 सुद्धा काय करायचं आहे, बेअर ऍक्ट मधून वाचून काढायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर ही बिजॉय एम्युनल वर्सेस स्टेट ऑफ केरला केस आपण बघितली की ज्यामध्ये नॅशनल अँथम केस आत्ताच मी तुम्हाला सांगितली, सो ती येते. त्यानंतर 26 मध्ये काय आहे, रिलिजियस डेनॉमिनेशन ला त्यांचे जे रिलिजियस अफेअर्स आहेत ते मॅनेज करण्याची, इन्स्टिट्यूट एस्टॅब्लिश करण्याचं स्वातंत्र्य आहे. इन एसपी मित्तल वर्सेस युनियन ऑफ इंडिया द कोर्ट क्लॅरिफाय दॅट, एसपी मित्तल या केसमध्ये कोर्टने काय क्लॅरिफाय केलं, द स्टेट इंटरव्हेन्शन इन सेक्युलर मॅनेजमेंट डज नॉट व्हायोलेट रिलिजियस फ्रीडम. सेक्युलर मॅनेजमेंट मधलं जर स्टेटचं इंटरव्हेन्शन आहे, सेक्युलर मॅनेजमेंटसाठी जर स्टेट इंटरव्हीन करत असेल तर ते तुमचं रिलिजियस फ्रीडम व्हायोलेट करत नाहीये. 27, 28 आपल्याला माहिती आहे, 27, 28 काय करायचं आहे, आपल्या बेअर ऍक्ट मधून आपल्याला वाचून काढायचं आहे. राईट टू रिलिजनच्या रिलेटेड हे आर्टिकल्स आहेत. कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स ऑफ मायनॉरिटीज 29 आणि 30. कल्चरल आणि एज्युकेशनल राईट्स हे पण मी तुम्हाला सांगितले की एक एज्युकेशनल इन्स्टिट्यूट ऍडमिनिस्ट्रेट करणं, इन्स्टिट्यूट स्थापन करण्याचे राईट्स कोणाला आहेत, मायनॉरिटीजला आहेत. परत आपण आर्टिकल 16 बघत असताना एक गोष्ट पाहिलेली आहे की आर्टिकल 16 मध्ये ज्या मायनॉरिटीज इन्स्टिट्यूट्स असतात त्यांना रिझर्वेशन देणं किंवा त्यांना अफर्मेटिव्ह ऍक्शनसाठी काही काम करणं गरजेचं मानलं जात नाही, किंवा त्यांनी त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये काही सीट्स, रिझर्व्ह सीट वगैरे ठेवणं गरजेचं नाही. कारण ते काय करतायत, त्यांचं रिलिजन प्रमोट करण्यासाठी, ऑलरेडी ते मायनॉरिटी आहेत, त्या रिलिजनला प्रमोट करण्यासाठी म्हणून काम करत आहेत. त्यानंतर आर्टिकल 13 वाचायचं आहे. आणि मग TMA पाय फाउंडेशन वर्सेस स्टेट ऑफ केरला, द सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट मायनॉरिटीज हॅव ऑटोनॉमी इन ऍडमिनिस्ट्रेटिंग. हे बघा, हेच आता मी तुम्हाला सांगितलं, मायनॉरिटीज हॅव ऑटोनॉमी इन ऍडमिनिस्ट्रिंग एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन सब्जेक्ट टू रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स टू मेंटेन अकॅडमिक स्टँडर्ड. हा फक्त एक रिस्ट्रिक्शन आहे या सगळ्यांवरती की अकॅडमिक स्टँडर्ड मेंटेन राहायला पाहिजे. द प्रिन्सिपल वॉज फर्दर एलॉबरेटेड इन PA इनामदार वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, where court ruled minority institution cannot be subject to excessive state interference. Excessive state interference असणार नाही कशामध्ये, मायनॉरिटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स मध्ये स्टेट डिसिजन्स घेणार नाही. ज्युडिशियल अप्रोच टू मायनॉरिटी प्रोटेक्शन consistently interpreted minority right as an integral component of Indian secularism. The Supreme Court upheld the right to Christian minority institution to reserve seats for its community while maintaining academic merit. सुप्रीम कोर्टाने इथे राईट मान्य केला की अकॅडमिक जर मेरिट कायम राहत असेल तर सीट ते रिझर्व करू शकतात ख्रिश्चन मायनॉरिटीज साठी. सेंट स्टेफन्स कॉलेज वर्सेस युनिव्हर्सिटी ऑफ दिल्लीची ही केस होती. ठीक आहे. सो इथे काय स्पेशल आपल्याला राईट्स स्पेशल राईट्स मायनॉरिटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन साठी दिसून येतात. इंटरनॅशनल ह्युमन राईट्स मध्ये काय पर्स्पेक्टिव्ह आहे बघा या रिलेटेड. इंडियाज कमिटमेंट टू मायनॉरिटी राईट्स अलाइन विथ इंटरनॅशनल इन्स्ट्रुमेंट सच एज आर्टिकल 14 ऑफ युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट 1948.
युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ UDHR, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स जे आहे त्यामध्ये आर्टिकल 18 चं जे गोल आहे किंवा आर्टिकल 18 जे आहे आणि आर्टिकल 18 ऑफ इंटरनॅशनल कोव्हिनंट ऑफ सिव्हिल अँड पॉलिटिकल राईट्स 1966 बोथ विच गॅरंटी फ्रीडम ऑफ रिलीजन अँड बिलीफ विदाउट डिस्क्रिमिनेशन. सो आपला आर्टिकल 15 to 30 जे आपण राईट टू रिलीजन अँड कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स ऑफ मायनॉरिटीज आपण जे बघतो, सो हे जे गोल आहे ते इंटरनॅशनल पर्स्पेक्टिव्ह मध्ये आपल्याला कुठे दिसतं, UDHR मध्ये दिसतं आर्टिकल 18 आणि ICCPR इंटरनॅशनल कोव्हेनंट ऑन सिव्हिल अँड पॉलिटिकल राईट आर्टिकल 18 मध्ये दिसतं. सो हे सुद्धा तुम्हाला मेन्शन करता येऊ शकतं की इंडियाने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी म्हणून हे स्टेप्स घेतलेले आहेत. सेक्युलर लाईन्स वरती इंडियाने बनवलेले कायदे आहेत, ज्युडिशियल प्रोनाउन्समेंट आहेत की जे सेक्युलरिझमला प्रमोट करतात. ठीक आहे, हे आपल्याला दिसून येतं आणि रिलीजनच्या बेसवरती जे डिस्क्रिमिनेशन होतं त्याला विरोध करतात. हे आपल्याला इंटरनॅशनल पर्स्पेक्टिव्ह मध्ये इथे सुद्धा दिसून येतं. लीगल फ्रेमवर्क गव्हर्निंग रिलिजियस मायनॉरिटीज इन इंडिया रिफ्लेक्ट्स अ केअरफुल बॅलन्स बिटवीन रिलिजियस फ्रीडम, इक्वॅलिटी अँड सेक्युलर गव्हर्नन्स. काय दिसतं बघा, लीगल फ्रेमवर्क गव्हर्निंग रिलिजियस मायनॉरिटीज इन इंडिया. रिलिजियस मायनॉरिटी आहेत इंडियामधल्या, त्या गव्हर्न करत असताना एक केअरफुल बॅलन्स आपल्याला दिसतो, व्यवस्थित बॅलन्स साधलेला दिसतो रिलिजियस फ्रीडम, इक्वॅलिटी आणि सेक्युलर गव्हर्नन्स मध्ये. ठीक आहे, दो कॉन्स्टिट्युशनल गॅरंटीज ज्युडिशियल इंटरप्रिटेशन and judicial interpretation, the state seeks to promote minority identity while ensuring national integration. कॉन्स्टिट्यूशनची गॅरंटी आहे 25 to 30 आपण बघितलं, त्यानंतर 14, 15, 16 पण बघितलं आर्टिकल, आणि त्याचबरोबर ज्युडिशरीचे जे इंटरप्रिटेशन आहेत त्यातून स्टेट काय करतंय, मायनॉरिटीला प्रमोट करतोय, आयडेंटिटी मायनॉरिटीजची कायम ठेवतोय आणि त्याचबरोबर नॅशनल इंटिग्रेशन. ठीक आहे, म्हणजे नॅशनल इंटिग्रेशनला हार्म न करता, जी राष्ट्रीय एकता एकात्मता आहे त्याला दूर न करता मायनॉरिटीजचे राईट सुद्धा प्रोटेक्ट करण्यासाठी काय आहे, आपलं जे स्टेट आहे, गव्हर्नमेंट आहे ते कटिबद्ध आहे. मायनॉरिटी राईट्स आर नॉट प्रिव्हिलेजेस बट इसेन्शियल सेफगार्ड्स टू प्रिझर्व इंडियाज प्लुरॅलिस्टिक कॅरेक्टर अँड डेमोक्रॅटिक एथोस. ठीक आहे, मायनॉरिटी राईट्स आहेत, मायनॉरिटीजला काही एज्युकेशनल आणि कल्चरल राईट्स आहेत. अगेन इथे दोन प्रकारचे वाद निर्माण होऊ शकतात की हे स्पेशल प्रोटेक्शन दिलं जात आहे किंवा हे स्पेशल काहीतरी राईट्स देत आहेत, की प्रिव्हिलेजेस आहेत किंवा हे इक्वॅलिटीच्या विरोधात आहे, राईट टू इक्वॅलिटीच्या अंडर हे येत नाही, असा वाद निर्माण होऊ शकतो. पण आर्टिकल 14 बघताना जसं आपण राईट टू इक्वॅलिटी बघितलंय, त्याचबरोबर दुसरं प्रिन्सिपल सुद्धा बघितलंय, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ नंतर आपल्याला माहिती आहे की काही अफर्मेटिव्ह ऍक्शन सुद्धा स्टेटला घेणं आहे, कारण अगेन आपल्याला काय प्रमोट करायचं आहे, इक्वल प्रोटेक्शन प्रमोट करायचं आहे किंवा इक्वल प्रोटेक्शन द्यायचं आहे. आणि हे जे इथलं जे डिस्क्रिमिनेशन आहे किंवा इथले जे मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्स आहेत ते मायनॉरिटीज जे आहेत त्यांना त्यांचं वेलबिंग सुद्धा प्रमोट करणं हे काय आहे, काम आहे, अफर्मेटिव्ह ऍक्शन आहे ती एक प्रकारची. आणि जे आपलं प्लुरॅलिस्टिक कल्चर आहे, जी विविधता आहे ती जर टिकवून ठेवायची असेल, डेमोक्रेसीचा जर मूळ आपल्याला टिकवून ठेवायचं असेल तर अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर इम्प्लिमेंटेशन ऑफ दिस प्रोटेक्शन रिमेन्स क्रुशियल टू प्रिव्हेंटिंग मेजॉरिटेरियनिझम अँड एन्शुरिंग इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. इम्प्लिमेंटेशन ऑफ दिस प्रोटेक्शन रिमेन्स क्रुशियल. हे जे प्रोटेक्शन आहे त्याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ते क्रुशियल आहे. कधी? प्रिव्हेंटिंग मेजॉरिटेरिझम अँड एन्शुरिंग इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. सो इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटसाठी सर्वांना सर्वसमावेशक जे आपल्याला विकास करायचा आहे त्या सर्वसमावेशक विकासासाठी अत्यंत गरजेचं आहे हे सेक्युलरिझम आणि सेक्युलरिझमच्या प्रिन्सिपलचा बेस असलेल्या कॉन्स्टिट्युशनल गॅरंटीज, ज्युडिशियल इंटरप्रिटेशन आणि स्टेटचा रोल सुद्धा. ठीक आहे, इथे आपलं मॉड्यूल 1 आपण पूर्ण केलेलं आहे. मॉड्यूल 1 मध्ये बेसिकली काय होतं, 2 पॉइंट्स होते. पहिलं पॉइंट होतं लॉ ॲज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल चेंज, की लॉ आणि सोसायटी, लॉ अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशन. हा आपण एक थेरॉटिकल पर्स्पेक्टिव्ह बघितला, ज्युडिशियल पर्स्पेक्टिव्ह, त्याचबरोबर आपलं जे ज्युरिस्प्रुडन्शियल पर्स्पेक्टिव्ह आहे तो आपण या सगळ्यामध्ये बघितला.
त्यानंतर सेकंड पॉईंट आपला पर्टिक्युलर होता जो की रिलीजनच्या रिलेटेड होता. रिलीजन ॲज अ डिवायसिव्ह फॅक्टर म्हणून होता आणि रिलीजन डिवायसिव्ह फॅक्टर आहे तर त्याला काय सोल्युशन्स आपण काढू शकतो, सेक्युलरिझम आणि इंडियामधलं सेक्युलरिझम कशा पद्धतीने वर्क करतं हे आपण बघितलं. आणि सेक्युलर लाईन्सवरती इंडियामध्ये कायदे नाही आहेत का, तर आहेत, पण अजून कायदे करण्यासाठी आणि सेक्युलर लाईन्सवरती कायदे येण्यासाठी काही प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम सुद्धा आपण डिस्कस केले. सो इथे आपलं जे एंटायर पहिलं मॉड्यूल आहे ते पहिलं मॉड्यूल पूर्ण झालेलं आहे. याच लाईनवरती क्वेश्चन्स येतात. आपण आधीच्या लेक्चर्समध्ये क्वेश्चन सुद्धा बघितले होते. पहिलं लेक्चर जे आपलं होतं की कसे प्रश्न विचारले जातात. पहिलं लेक्चर बघितलं नसेल तर पहिलं लेक्चर आधी बघायचंय, दुसरं बघितलं नसेल तर दुसरं बघायचं, आणि आता हे तिसरं लेक्चर तुम्ही बघत आहात. ठीक आहे, हे सिक्वेन्सनी जा आणि आपण नेक्स्ट क्लासमध्ये मॉड्यूल 2 स्टार्ट करणार आहोत. मॉड्यूल 2 मध्ये आपण बघूयात अजून आपले अजून फॅक्टर्स असतील, जसं रिलीजन आहे तसं आता कास्ट असणार आहे, लँग्वेज असणार आहे, लँग्वेज आधी आहे तर लँग्वेज आपण बघणार आहोत. सो लँग्वेज कसा विभाजनकारी घटक आहे, डिवायसिव्ह फॅक्टर आहे, ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, आतापर्यंत सगळ्यांना सगळं क्लिअर असेल. नसेल काही समजलं तर तुम्ही शंका विचारू शकता, त्या विचारा आणि आपण भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. ठीक आहे, थँक्यू.